जेव्हा मी कुठल्याही देवळात जाते तर त्याच्या आधी देव मला स्वप्नात दिसतो. त्याला मी विचारते जपात, तुला काय आणायचं? तो देव मला सांगतो. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे तेव्हा मला स्वामी सांगायचे की आज तू हे घेऊन माझ्या मठात ये. माझ्या घरात 2 स्वामींच्या मूर्ती आहेत, तर ते दोन्ही स्वामींचं कर्म आणि कार्य वेगळी आहेत. हे मला स्वामींचा आशीर्वाद आहे की मला 2 स्वामींमधला फरक कळतो. अक्कलकोटचे स्वामी आहेत, पण मी जेव्हा मोदी गणपती आणि ओंकारेश्वराला जायचे तेव्हा मी तिथं जप करायचे. तर मला जपातही माझ्या खांद्यावर 3 व्यक्ती बसलेल्या दिसायच्या. आणि तर ते मला दिसायला लागल्यानंतर मी आळंदीला गेले. ज्ञानेश्वरांच्या समाधीची पूजा केली आम्ही आणि नमस्कार करायला गेले तर त्यांनी मला सांगितलं, ज्याला तू शोधतीयस तो मी नाहीये. मी घरी आले, स्वामींना म्हणलं, स्वामी मला हा जो कोण तेजपुंज सत्पुरुष आहे तो कोण आहे, तो मला सांगा. तर त्यांनी सांगितलं की तुला रोहिणी सांगेल. अचानकपणे मृत्यू होतो किंवा आत्महत्यासारख्या गोष्टी होतात, तर अशा वेळी पण कधीतरी तुम्ही कनेक्ट होऊन तुम्हाला त्याची उत्तरं मिळू शकतात. एक जण माझ्याच ओळखीच्यातले आले होते. 3 दिवसापूर्वी त्यांच्या मुलीने आत्महत्या केलेली होती, 3 दिवसानंतर आले होते. तर त्यावेळेला तिच्यापर्यंत पोचायला मला खूप कष्ट पडले. मला काय दिसलं असेल त्यावेळेला, तर ते जे वटवाघूळ असतं त्या अख्ख्या खोलीभर ते वटवाघूळ काळं दिसत होतं. आणि मी ते मागे सारखी त्या मुलीचा आत्मा काही मला सापडत नव्हता. तर मग मी स्वामींना विचारलं, स्वामी हे काय असं? तर मग स्वामी म्हणले, म्हणजे एवढं सूक्ष्मात जाऊन स्वामींनी सांगितलं की त्या आत्म्याला गती मिळाली. हे स्वामींच्यामुळे शक्य झालं. कॉस्मो स्टार मीडिया प्रेझेंट स्वीट टॉक्सच्या आजच्या पॉडकास्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आजचा जो पॉडकास्ट आहे हा थोडा युनिक पॉडकास्ट असणार आहे, कारण की या पॉडकास्टमध्ये आपण कर्म किती महत्वाचे असतात याविषयी बोलणार आहोत. या पॉडकास्टमध्ये आपण श्री स्वामी समर्थांविषयी बोलणार आहोत, महाअवतार बाबाजींच्या विषयी बोलणार आहोत. थोडक्यात तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं या पॉडकास्टमध्ये मिळतील अशी माझी खात्री आहे. आणि ह्याच्यासाठी आज आपल्यासोबत आहेत लाटकर ताई. तर ताई, तुमचं खूप खूप स्वागत. आणि आमचे जे प्रेक्षक आहेत जे पहिल्यांदा तुम्हाला बघतायत, तर त्यांना थोडीशी तुमची ओळख करून द्या. मी सुनीता लाटकर. मी 11वी पासून CA पर्यंतचे क्लासेस घेते. म्हणजे पेशाने मी शिक्षक आहे. आणि स्वामी समर्थांची म्हणजे परमेश्वराची इंट्युशन मला आहे असं लोक मला विचारतात म्हणून मी म्हणते. असं आहे. तर मग तुमच्या अनुमतीने आजचा पॉडकास्ट सुरू करूयात. हो. आणि हा पॉडकास्ट सुरू करतानाच तुम्ही एखादा श्लोक किंवा मंत्रांनी चालू करा असं आम्हाला वाटतं. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. मी श्री महाअवतार बाबा आणि श्री स्वामी समर्थ यांच्या आशीर्वादाने मी आजचा आपली गप्पा चालू करूयात. पॉडकास्ट ऐवजी तुम्ही गप्पा म्हणलात यातच खूप छान वाटलं. आणि आता आपण पॉडकास्ट सुरू करतोय तत्पूर्वी मला फक्त प्रेक्षकांना सांगावं असं वाटेल की जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि पॉडकास्टला लाईक करा, म्हणजे ज्यांना स्वामी समर्थांविषयी किंवा महाअवतार बाबाजींविषयी काही माहिती हवी असेल तर आपला पॉडकास्ट त्यांना बघता येईल. तर ताई, मला हेच पहिला प्रश्न हाच विचारावा असं वाटेल की तुम्ही सांगितलं की शिक्षिका आहात तुम्ही आणि तुम्ही CA पर्यंतचे क्लासेस घेता. मग काय हा प्रवास आहे, कशी याची सुरुवात झाली? कारण शिक्षिका ते आध्यात्मिक गोष्टींमध्ये तुम्ही उपदेश करता, तर त्याविषयी आम्हाला सांगा. ह्या प्रवासात आले असेल तर मी म्हणेन माझ्या जन्मापासूनच आहे. कारण माझा जन्मच नवरात्रातल्या दुर्गाष्टमीचा आहे. आणि लहानपणापासून घरात आजी सारखं देवाचं खूप करायची, त्याच्यामुळे ते आम्ही बघत होतो.
आणि ती देवाला तुळशीला पाणी घालतीये, देवाला रोज जाते. त्याच्यामुळे त्या संस्कारात मी पण तसंच करायला लागले. आणि सततच म्हणजे लहानपणापासून मला स्वप्न सुद्धा देवांचीच पडायची, किंवा मी अशी झोपले तर वरती भिंतीवर मोठे मोठे चेहरे दिसायचे आणि ते चेहरे माझ्यात विलीन व्हायचे. बर. आणि मग मी ते काय गप्पा मारायचे ते मला कळायचं नाही, अर्थात लहान असल्यामुळे मला काही जाणवत पण नव्हतं. असं हे करता करता माझं स्वामींचं नातं कधी जुळलं तेच मला कळलं नाही. आणि मग एकदा असंच क्लासमधल्या मुलांशी असं जनरल गप्पा मारत होते, तर एक माझी स्टुडंट होती, ती म्हणली मला हात बघता येतो. तर मी म्हटलं कसा बघायचा, तर तिने मला एक काहीतरी लाईन सांगितली, त्याच्यानंतर मला हात बघायला यायला लागला. बर. आणि मग मी स्टुडंटना असंच जनरल टाइमपास मध्ये काय काय सांगायचं ते जनरल खरं व्हायला लागलं. आणि मग एकदा असंच झालं की क्लासमधल्या एका मुलांनी मला विचारलं की ताई मी पास होईन का, काय होईन का, तर मी त्याला सांगता सांगता इतकं ते खरं सांगितलं गेलं की 7-8 मुलं माझ्या समोर बसली. त्यांनी पण मला विचारलं, त्यांच्या घरातल्या सगळ्यांची नावं वगैरे सगळं सांगितलं. आणि मग ते तसं त्यांनी त्यांच्या आई वडिलांनी त्यांच्या घरच्या लोकांना सांगितलं, आणखीन कोणाला. मग अशी लोक यायला लागली. तोपर्यंत मला अशी जाणीव नव्हती की मला काहीतरी येतंय. जेव्हा खूप 2-4 लोक जास्ती वाढली तेव्हा मी पहिली सायकॅट्रिस्ट कडे गेले की मला वेड लागलंय का, की मला हे का सांगाय, म्हणजे असं मला का कळतंय, असं हे कळत नव्हतं. पण माझा परमेश्वराचे अनुसंधान हे माझ्या जन्मापासूनच आहे. म्हणजे तो माझ्यापासून कधी दूरही नाहीये. म्हणजे आत्ताही मी म्हणेन की तो माझ्या शेजारी इतकं आहे की त्याचं माझं अनुसंधान आहेच आहे. फक्त ते ह्या कमर्शियल याच्यात कन्वर्ट होईल हे मला कधी वाटलं नव्हतं. ते आता होतंय, म्हणजे सुरू झालंय. वा. तुम्हाला असं कधी आठवतंय की स्वामी आणि तुमची काय म्हणतात पहिली ओळख, भेट म्हणा, किंवा तुमच्या लाईफ मध्ये स्वामी तेव्हा आले, असं कधी आठवतंय? जसं प्रत्येक माणूस हा माझ्या दृष्टीने आध्यात्मिक आहे, तसं त्याला प्रकर्षाने परमेश्वराची जाणीव कधी होते, परम दुःख असतं तेव्हा. आनंदात कोणी परमेश्वराला हाक नाही मारत. बरोबर. तसंच माझ्यावरच्या प्रत्येक दुःखात मी जशी बाहेर पडत गेले, स्वामींच्यामुळे बाहेर पडत गेले, त्याच्यामुळे स्वामी हे कधी माझे झाले तेच मला कळलं नाही. इतके स्वामीमय मी होत गेले. बर. असं आहे. मग तुमच्या मते स्वामी म्हणजे कोण, किंवा स्वामींची डेफिनेशन? माझ्या मते स्वामी म्हणजे सत्य. वा. जर तुम्ही सत्य असाल तर स्वामी तुमच्या बरोबर आहेत. आणि सत्य म्हणजे मी काहीतरी बोलतेय आणि तुम्हाला ते सत्य वाटतंय, हे सत्य नाही. ते स्वामींना सत्य वाटलं पाहिजे. जो म्हणजे एखादा आपण पाप करतो पाप, पण स्वामींच्या पुढे जाऊन जर तुम्ही ते सत्य म्हणून बोललात तर ते स्वामी आहेत. स्वामींच्या पुढे सत्य बोलायचे, आपल्या मनापेक्षाही स्वामींना सत्य बोलायची हिंमत पाहिजे. कारण स्वामींच्या पुढे सत्याशिवाय स्वामी नाहीत. असं आहे. तुम्ही मगाशी म्हणालात की माझे स्वामी, युजली म्हणजे तुम्ही ते प्रेमाने म्हणत असणार आहे, हक्काने म्हणत असणार आहे. बऱ्याच लोकांना असं होतं ना की असं कसं तुम्ही म्हणताय की स्वामी माझे वगैरे, स्वामी तर सर्वांचे आहेत. याच्याविषयी तुम्हाला काय वाटतं? मला जे काय स्वामींचं म्हणजे काय म्हणतात मार्गदर्शन मिळतं, त्या ह्याच्यात माझे स्वामी म्हणजे माझ्याच घरात असलेले स्वामी, ते माझे स्वामी आहेत. त्यांनी मला सांगितले की मी तुझा आहे. जसं मयूर हे 10 मयूर असू शकतात, प्रत्येक मयूर हा वेगळं वेगळं काम करू शकतो. मग ते जे आहे की जशी देवाची 108 नावं आहेत, देवाचं कार्य वेगळं आहे, तसं माझ्याकडच्या स्वामींचं कार्य वेगळं आहे. माझ्या घरात 2 स्वामींच्या मूर्ती आहेत, तर ते दोन्ही स्वामींचं कर्म आणि कार्य वेगळी आहेत. हे मला स्वामींचा आशीर्वाद आहे की मला 2 स्वामींमधला फरक कळतो. म्हणून मी कायम सांगते की माझे स्वामी आणि माझ्या घरातले स्वामी हे माझे स्वामी आहेत. अक्कलकोटचे स्वामी आहेत, पण माझे स्वामी पण आहेत माझे. असं आहे.
आता म्हणजे जसं तुम्ही सांगितलं की स्वामींच्या बाबतीतलं तुमचं प्रेम, तुमचा हक्क, तर मग कधी असं झालंय का की जेव्हा तुम्ही मठात गेलेला असाल किंवा कुठे गेलेला असाल तिथे एक आपल्याला एनर्जी फील होते, जसं तुम्ही सांगितलं की लहानपणापासून ते तुमच्या सोबतच आहे, तर ती एनर्जी फील झालेली आहे, किंवा घरात असताना जसं तुम्ही सांगितलं, तर त्यावेळी काहीतरी कम्युनिकेशन होतंय किंवा काहीतरी तुम्हाला डिकोड होतंय किंवा ते उद्देश किंवा उपदेश तुमच्यापर्यंत पोहोचतात? हे आत्ताही चालू आहे. अच्छा. त्याच्यामुळे सतत स्वामी माझ्या बरोबर असतात. त्या स्वामींना म्हणजे मी नाव स्वामी दिलंय, ते परमेश्वर असतो बरोबर, ज्याला रंगरूप आकार उकार नाही. त्याच्यामुळे जेव्हा मी कुठल्याही देवळात जाते तर त्याच्या आधी देव मला स्वप्नात दिसतो. बर. त्याला मी विचारते जपात तुला काय आणायचं, तो देव मला सांगतो की हे माझ्यासाठी घेऊन ये. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याच दिवशी त्याच वेळेला ते त्याच्या समाधीवर किंवा त्यांच्या म्हणजे महालक्ष्मी असेल तर तिच्या अंगावर ते सगळं घातलं जातं, माझ्या डोळ्यात देखत ते घातलं जातं. असं आहे. त्याच्यामुळे स्वामी सुद्धा मला पहिल्यांदा जेव्हा नवीन नवीन मी ह्याच्यात एंटर करत होते आणि स्वामी माझी परीक्षा घेत होते, तेव्हा मला स्वामी सांगायचे की आज तू हे घेऊन माझ्या मठात ये, मला तुझ्याकडनं हे पाहिजे, हे पहिल्यांदा सांगायचे. आणि नंतर जसं म्हणजे माझी जी लाडकी ही आहे शिष्या दर्शना, तिने मला एक स्वामींचा फोटो दिला. बर. तो स्वामींचा फोटो, त्या दिवशीची घटना सांगते, त्या दिवशी जो स्वामींचा फोटो आणला तो आम्ही एका ठिकाणी ठेवला होता. आणि ठेवला तर मी स्वामींना म्हटलं की स्वामी तुम्ही आलायत हे कसं मला कळणार. तर ते म्हणले उजव्या साईडला एक डास दिसेल तो मी आहे. बर. आणि त्या दिवशी एक डास आम्हाला फक्त उजव्या साईडला एक डास दिसला. मी यांना फक्त म्हटलं नमस्कार करा. बापरे. ते स्वामी आहेत. असं स्वामी माझ्याशी कुठल्याही ह्याच्यात संवाद साधत असतात. बर. आता जसं आपण काय म्हणतो, आता ही आमची जी पिढी आहे, तरुण पिढी, तर यांना असं वाटतं की अरे काय प्रत्येक वेळी जाऊन नमस्कार करायचा, जप करायचा, तुम्ही तुमचं कर्म स्वच्छ ठेवा, कर्म करत राहा. तर ह्याविषयी तुमचं काय मत आहे? माझंही असंच मत आहे. बर. की तुम्ही कर्म करा, तुम्ही देवपूजेत तासनतास घालवा, कारण आजकाल तेवढा वेळ नाहीये कोणाला. त्याच्यामुळे तुम्हाला जेवढं भावेल तेवढं तुम्ही देवाला हात जोडा. तुम्ही तुमचं कर्म, आता तुम्ही हे पॉडकास्ट घेताय, जर तुम्ही हे पॉडकास्ट घेताय तर तुम्ही आता साधनेतच आहात. तुम्ही त्याच साधनेत आहात, तुम्ही स्वामींच्याच सेवेत आहात. असं आहे. त्याच्यामुळे ते तुमचं मेडिटेशनच आहे एका प्रकारचं. असं आहे. ते नवीन पिढीला काय होतं, नवीन पिढीला देवाची भीती आहे असं मला वाटतं. की अरे तिथं जायचं, मग देव आपल्याला लहानपणापासून कसं सांगतात असं केलं तर बाप्पा रागवेल बर का. तर देव नाही रागवत, देव काही करत नाही, देव फक्त कर्म बघत असतो. आणि ती जर भीती घालवली तर माझं असं म्हणणं आहे की रोज तुम्ही देवाला एक नमस्कार करा. कुठला नमस्कार तुम्हाला पावेल हे तुम्हाला सांगता येत नाही. देव त्या नमस्कारातही ऋणी नसतो. तुम्ही केलेले जे नमस्कार आहेत की ज्याचा तुम्हाला फायदा नाही झालेला, पण देव ते लक्षात ठेवतो. आणि जेव्हा तुम्ही कधीतरी अत्यंत अडचणीत असाल त्यावेळेला तो सगळे नमस्कार आपल्याला परत देत असतो. त्याच्यामुळे रोज देवाला नमस्कार करावा अशी माझी एवढी माफक अपेक्षा असते. आणि माझ्याकडे असे कित्येक लोक होतात ते म्हणतात आम्ही देवाला मानत नाही. तर मला त्यांच्याबद्दल अजिबात वाईट वाटत नाही. मला आनंद वाटतो की ते एका काहीतरी स्टेजला आहेत की ते समजतात आम्ही देव मानत नाही. त्यांना मी त्यांच्या आयांना सांगते की तो नाही ना मानते, तुम्ही त्याला माझ्याकडे घेऊन या, माझा माझ्यावर विश्वास आहे, तो उठताना मला मानून उठेल. बर. कारण मला माहितीये परमेश्वर कसा असतो. तर तो जर त्यांना सांगितलं तो सोपा आहे, तो अवघड नाहीये. तुम्ही त्याचं रोज एक क्षण नामस्मरण करा, त्याला फक्त 2 हस्तक आणि 1 मस्तक एवढंच लागतं. बाकी काहीही देवाला नको असतं. तोच आपल्याला देतो तर आपण त्याला काय देणार. खरंय.
अशी एखादी घटना आठवते की जसं तुम्ही सांगितलं की कोणीतरी देवाला मानत नाहीये, ते आलेत आणि त्याच्यानंतर त्यांना असा अनुभव आलाय की तेव्हापासून ते स्वामींचं म्हणा किंवा कुठल्याही देवाचं करा. हो, एक जण होते की ते खूप मोठे होते ग्रस्त. त्यांची बायको यायची, सुरुवातीची अगदी घटना आहे. त्यांची बायको यायची माझ्याकडे आणि ती म्हणायची माझ्या नवऱ्याला ना जॉब नाहीये, हे नाहीये, त्याच्यामुळे तो स्वामींवर चिडलाय, तो काही मानतच नाही, ऐकत नाहीये. तर ते एकदा ते म्हणले की नाही मला आता यांच्याकडे घेऊन चल, म्हणून ते आले माझ्याकडे. मग मी त्यांना म्हंटल की तुम्ही काय झालं, देवावर का चिडलात? तर माझ्याकडच्या फोटोकडे बघून म्हणले की हा जो माणूस आहे यांनी मला काहीच दिलेलं नाहीये, बापरे, म्हणून मी चिडलो. मी त्याची खूप भक्ती केली पण यांनी मला काही नाही दिलं. म्हणलं तुम्हाला काय काय येतं? ते म्हणले मी गाणं गातो, मी ड्रॉइंग उत्तम करतो, माझा म्हणजे व्हॉइस ओव्हर का काय तुम्ही म्हणता ना ते रेडिओ आवाज तो चांगला येतो, आणि मी लिखाण करतो. म्हणलं ह्याच्यात तुम्ही काय शिकलायत? तर ते म्हणले मी काही नाही शिकलो, मला जन्मापासून मला येतंय ते. म्हटलं मग हे कोणी दिलंय? हे त्यांनीच दिले. तर तुम्ही म्हणलं आता एक काम करा, तुम्हाला जिथं पुढच्या वेळेला जेव्हा माझ्याकडे याल तेव्हा तुम्ही एक स्वामींचं चित्र काढा आणि माझ्याकडे या. त्या दिवसानंतर तो माणूस स्वामींची सुंदर चित्र काढायला लागला. त्याला रेडिओवर काम मिळालं. तो त्याचं आता तो नंतर आला नाहीये जास्ती माझ्याकडे, पण आता ते व्यवस्थित असतील असं मी आता समजते. वा, मगाचपासून म्हणजे जेव्हापासून पॉडकास्ट सुरू झालाय आपण दोन गोष्टींच्या बद्दल बोलतोय, तर परमेश्वर आणि देव. आता आमच्या पिढीला हा अर्थातच प्रश्न पडला असणार आहे की ह्याच्यामध्ये फरक काय, तर तो आम्हाला सांगा. परमेश्वर ज्याला रंगरूप आकार उकार काहीही नाही, आणि देव म्हणजे जो रूपात आहे, अच्छा, त्याला देव म्हणतात. आणि परमेश्वर जो सगळ्या विश्वाची काळजी घेतो तो आहे. तो त्याला पाहिजे त्या रूपात तो आपल्या समोर येतो, म्हणून तो परमेश्वर. ज्याला पाहिजे ते रूप घेता येतं. परमेश्वर हे अंतिम सत्य आहे आणि देव हे त्याचा पार्ट आहे असं मला वाटतं. ओके. कारण जेव्हा तुम्ही रूपात अडकता तेव्हा तुम्हाला बंधनं असतात, आणि जेव्हा तुम्ही रूपात नसता तेव्हा तुम्हाला बंधनं नसतात. तुम्ही कुठल्याही ठिकाणी जाऊन कुठलंही कार्य करू शकता. अच्छा, असं आहे. त्याच्यामुळे परमेश्वर जे रंगरूप आकार उकार काही जे ज्ञानेश्वरीत सांगतात, आणि देव म्हणजे जो दिसतो आपल्याला, निर्गुण निराकार. वा. ताई, जेव्हा आपण भेटलो होतो पॉडकास्ट शूट करायच्या आधी तुमच्या इथे, तर तेव्हा तुमच्या प्रत्येक रूम मध्ये घरी आल्यानंतर महाअवतार बाबाजींचा फोटो मला दिसला. तर मग तुमचं आणि बाबाजींचं कसं कनेक्शन आहे, कुठून ते सुरू झालं? माझं आणि बाबाजींचं कनेक्शन जसं मी सांगते तुमचं माझं आहे तसं आहे. कारण ते माझ्यासाठी खूप माझ्या जवळचे आहेत. काय म्हणजे आपण एक जसं म्हणतो की जवळचा आत्मा आहे, हा आपल्याला प्रोटेक्ट करतोय किंवा आपल्याशी बोलतोय, अशा ह्याच्यात ते त्यांचं माझं आहे ना तो. बर. आणि ते कोण आहेत हे मला अजिबात माहिती नव्हतं. बर. आजही मला महाअवतार बाबा फक्त आम्ही दोघं बोलतो एवढंच माहितीये. त्यांच्या बाकीची विस्तृत कथा मला माहित नाही. जसं एखाद्या मुलाला त्याचे वडील म्हणजे ते बाबा असतात, ते बाहेर कोणी किती मोठे असतील तरी त्यासाठी ते वडील असतात, तसं महाअवतार बाबा हे माझ्यासाठीचे आहेत असं मला वाटतं. तर त्यांचं जे त्यांचं म्हणजे ते महाअवतार बाबा आहेत हे मला कळलं ते माझ्या स्वप्नात ते यायचे. अच्छा. आणि माझ्या स्वप्नात मी अशी मोठ्या सिंहासनावर बसलेली आहे, नंतर असं खाली मोठी परात आहे, त्याच्यात माझा एक पाय त्याच्यात आहे, एक पाय वरती आहे, आणि मी जशी लक्ष्मीची पोझिशन असते तशी मी बसले. खूप भरजरी वस्त्र माझ्या अंगावर आहेत. बर. आणि त्यांनी येऊन त्या तबकात पाणी म्हणजे तो गरम पाण्याचा फील पण मला आला, तो पण आला, आणि माझ्या पायावर स्वस्तिक काढलं आणि त्यांनी माझ्या हातावर इथे हळद कुंकू वाहिलं.
अच्छा. इथे, कारण तेव्हा मला कपाळावर नाही गेलं. हो हो. इथे हळद कुंकू व्हायलं आणि त्याच्यानंतर त्यांनी मला असा पाथ दाखवला की आता ह्याच्यावरनं तुला पुढे जायचंय. हा. तर तो चेहरा इतका तेजपुंज होता की मला तो मी विसरूच नाही शकले. तर मी जेव्हा मोदी गणपती आणि ओंकारेश्वराला जायचे तेव्हा मी तिथं जप करायचे. तर मला जपातही माझ्या खांद्यावर 3 व्यक्ती बसलेल्या दिसायच्या आणि त्यांची रोजची सोळी पण वेगवेगळी बदललेली असायची. इतकं सूक्ष्मात दिसायचं. बर. आणि माझ्या पाठीकडनं मला दिसायचं. मला एकांनी सांगितलं होतं जेव्हा तुम्ही अध्यात्मात खूप पुढे जाल तेव्हा तुमच्या पाठीला दिसतो. अच्छा. हा. त्याच्यामुळे तेव्हा मला वाटायचं की हे काय वेगळं असं दिसतंय. तर ते मला दिसायला लागल्यानंतर मी आळंदीला गेले. आळंदीला गेल्यानंतर तिथे स्वामींच्या ज्ञानेश्वरांच्या समाधीची पूजा केली आम्ही आणि नमस्कार करायला गेले तर त्यांनी मला सांगितलं ज्याला तू शोधतीयस तो मी नाहीये. तू इथे मला शोधू नकोस, तू त्याचा शोध घे. मग मी घरी आले, स्वामींना म्हणलं स्वामी मला हा जो कोण तेजपुंज सत्पुरुष आहे तो कोण आहे तो मला सांगा. तर त्यांनी सांगितलं की तुला रोहिणी सांगेल. अच्छा. तर माझ्याकडे 2 रोहिणी माझ्या जवळच्या मैत्रिणी त्याही अध्यात्मातल्या आहेत. तर एक रोहिणी कोंढवीकर आहे. तिला मी फोन केला, म्हणलं रोहिणी मला असा असा माणूस दिसतोय एक, तो मला ज्ञानेश्वर वाटतायत. तर तो कोण आहे मी वर्णन सांगितलं. त्यांचे डोळे वेगळे आहेत कारण माहुतार बाबांचे. तर म्हणलं त्यांचे डोळे असे वेगळे आहेत असा माणूस मला दिसतोय. आणि मग ती म्हणली ठीक आहे मी तुला बघते सांगते मला जर काही कळलं तर. दुसऱ्या रोहिणीलाही फोन करून सांगितलं की असं असं आहे, स्वामींनी तुझंही नाव घेतलेलं आहे, तर तुम्ही मला सांगा की कोण आहे ते, ज्ञानेश्वर आहेत का कोण आहेत. तर थोड्याच वेळाने त्या रोहिणी कोंढवीकरचा मला मेसेज आला. तिने एक फोटो पाठवला होता. त्या फोटोत माहुतार बाबा म्हणजे ती म्हणली हाच फोटो तुला दिसतो का. तर मी म्हटलं हो हाच माणूस दिसतो. तर ती म्हणली हे कोण आहे हे कळलं का तुला. म्हटलं नाही काय. तर ती म्हणली माहुतार बाबा आहेत, ते सगळ्यांना दिसत नाहीत, ते त्यांची माणसं ते स्वतः चूज करतात. तर तुला माहुतार बाबा दिसत आहेत आणि त्यांनी जर तुझी पाद्यपूजा केली असेल तर काहीतरी तुझ्या आयुष्यात चांगलं घडणार आहे. तर मग मी म्हंटल आता मला हे सगळं म्हटल्यावर मलाही आनंद झाला. मग मी तरी स्वामींना म्हणलं की स्वामी हे जर खरं असेल की खरंच माहुतार बाबा दिसत, कारण मला सांगणारं कोणी नाहीये. बरोबर. मला गुरु नाहीये सांगणारा असं कोणी नाही. तर तुम्ही मला त्यांच्याबद्दल आणखीन माहिती द्या. तर मग मी दुसऱ्या रोहिणीचा संध्याकाळी मला फोन आला, रोहिणी जोगळेकरचा. तिने मला सांगितलं की तिचे जे गुरु आहेत सहस्त्रबुद्धे काका त्यांच्याकडे आलीये आणि ते तुझ्याशी बोलतायत. आणि त्यांनी मला इतक्या त्यांचे एक सवय शांत आणि धीरगंभीर आवाजात सांगितलं की हे जे आहेत हे माहुतार बाबा आहेत, हे त्यांचं कार्य कायम करत असतात. ते अजूनही जिवंत आहेत, ते हिमालयात असतात. त्यांनी तसंच सांगितलं की ते त्यांची माणसं चूज करतात. त्यांच्यासाठी लोक कित्येक प्रयत्न करतात की ते दिसावेत म्हणून, तरीही ते कोणालाही दर्शन देत नाहीत जास्ती. तर ह्यांनी तुला दर्शन दिलंय ह्याचा अर्थ तुला आध्यात्मिक काहीतरी पॉवर मिळणार आहे आणि ते तुला पुढे न्यायची. त्याच्यासाठी तुला बरीच साधना करावी लागेल त्यांच्या सचोटीला उतरण्यासाठी. मग हे कळल्यावर मी म्हणलं की काहीतरी त्यांच्याबद्दल मला आणखीन माहिती मिळायला पाहिजे. तर त्यांनी मला पुस्तक पाठवलं आणि त्या पुस्तकात काय वाचायचं म्हणून मी पहिल्यापासून चाळत होते. तर मला त्यांनी एक पेज नंबर सांगितला माहुतार बाबांनी की ह्या पेज नंबरला वाच. आता तुम्ही म्हणाल की मी आत्ता म्हणते स्वामी, आत्ता म्हणते माहुतार बाबा, तर मला हे कळतं की माझ्याशी कृष्ण बोलतोय, स्वामी बोलतायत, लक्ष्मी बोलतीये का कोण बोलतोय हे मला
हे कळतं ती परमेश्वराची कृपा आहे. ते कसं कळतं मी सांगू नाही शकत. तर ते महाअवतार बाबांनी मला ते पेज नंबर वाचायला सांगितलं. ते मी वाचलं. घरात एकटी होते मी. संपूर्ण घरात गारवा झाला होता. एक अतिशय छान शांतता पसरली होती आणि मी अशी थरथरत होते. बर. ते जे मी वाचत होते ते मी फील करत होते. आणि त्या ह्याच्यात मृत्यूनंतरचा प्रवास आणि तुमची कर्म चांगली असतील तर तुम्ही कसं बनता किंवा ती चांगली कर्म कशी करायची असतात त्याचा हा प्रवास होता. आणि ते वर्णन इतकं सुंदर होतं की मला 2 क्षण मी तिथं फिरून आली इतकं वाटायला लागलं. इतकं ते सुंदर त्या पुस्तकात वर्णन केलेलं होतं. आणि त्याच्यामुळे नंतर तो जो महाअवतार बाबांचा रोजचा माझा प्रवास चालू झाला तो मला त्यांचा केसांचा फील आहे, त्यांचा रंग मी सांगू शकते, त्यांची हाईट सांगू शकते, त्यांची मान फिरवायची वळवायची सवय सांगू शकते, जपाची माळ हातात घेताना कशी घेतात हे सांगू शकते. इतकं त्यांचं माझं कनेक्शन आहे. ते कोणालाही दिसणार नाही. बर. ते महाअवतार बाबा फक्त मला दिसू शकतात माझ्याकडे आल्यानंतर. स्वामी 10 लोकांना दिसतील माझ्याकडे आल्यावर, पण महाअवतार बाबा नाही दिसू शकत. तर ती आपण म्हणतो ती एक्सक्लुझिव्हिटी असेल किंवा ती माझ्यावर त्यांची कृपा असेल. इतकं. पण तो त्यांचा फील तुम्हाला सगळीकडे जाणवेल. तो महाअवतार बाबांचा फील आहे. आणि म्हणून लोकांना जे महाअवतार बाबा माहिती आहेत ते मला नाही माहिती. अच्छा. मला त्यांनी सांगितलं क्रियायोग हा तुझा प्रांत नाही, तू हे करायचं नाही. आणि त्यांनी मला म्हणजे मला त्याही मुद्रेचा अर्थ नाही माहिती, पण हे 2 बोट अशी त्यांची लांब झाली. त्यांनी ती माझ्या पाठीला लावली आणि म्हणले तुझी जागृती झाली. अच्छा. कुंडलिनी. ते काय केलं ते मलाही नाही माहिती. पण त्याच्यामुळे माझा आणि महाअवतार बाबांचा आजही जर तुम्ही माझ्याकडे जो खालती हॉलमध्ये फोटो आहे त्या चक्रावर जर कॉन्सन्ट्रेट केलं तर ते चक्र बाहेर असं तेजस्वी दिसतं. ते रोज मला दिसतं. आणि त्याची अशी मजा आहे की मला महाअवतार बाबांचा फोटो का आणावासा वाटला तर माझ्याकडे स्वामींचा फोटो होता. आता देव हे लहान बाळ असतं. अच्छा. तर त्याला जेव्हा मला लक्षात आलं की माझ्या स्वामींचा वापर माझ्याचकडे येऊन काही लोक वेगळ्या पद्धतीने करतायत तर माझ्या या बाळाला मला जपायचंय. तर मग त्याला कोण जपेल तर महाअवतार बाबा. अच्छा. तर मग महाअवतार बाबांनी तर ते महाअवतार बाबांचा फोटो, आता महाअवतार बाबांचा फोटो आणायचा तर तो कसा आणायचा तर मला स्वामींनी सांगितलं माझ्यापेक्षा मोठा फोटो पाहिजे. त्याच्यामुळे तो जो एक आणला फोटो तो छोटा होता. मग दुसरा फोटो आता आणायचा, दुसरा फोटो पाहिजे. मग मी सिलेक्ट केल्यानंतर माझे जे भक्त दुसरे आहेत विनोद सातव त्यांना मी सांगितलं, कारण स्वामींनी त्यांचं नाव सांगितलं की त्यांनी फोटो आणून देऊ दे. त्यांनी मला तो फोटो मस्त फ्रेम करून आणून दिला. ज्या दिवशी आणला मी रडायला लागले आणि इतकं डोळ्यात पाणी आलं की महाअवतार बाबा आता स्वामींना सांभाळायला आले. कारण खूप लोक स्वामींच्या त्या भोळेपणाचा फायदा घेऊन स्वतःची पोळी पिकवत होते हे मला जाणवत होतं. पण त्यांना आपण बोलू पण नाही शकत. मग तो फोटो बसवायचा कसा. कित्येक वेळेला आम्ही इकडचा हलो तिकडचा हलो, पण स्वामींच्या फोटोच्या पुढे त्यांचा फोटो दोघही एकत्र दिसले पाहिजेत. तर काही केल्या बसत नव्हता. त्यांना म्हणलं आता तुम्हीच तुमची जागा सिलेक्ट करा. म्हणजे खरंच सगळीकडे खिळे वगैरे मारलेले होते, काही वेगळं नाही आम्हाला करायला लागलं. मग तेवढ्या ह्याच्यात त्यांनी असं म्हटल्यावर दुसऱ्या क्षणाला आपोआप त्यांची फ्रेम तिथं बसली आणि शेजारी स्वामी. ती फ्रेम स्वामींच्या पेक्षा मोठी होती. आणि नंतर जेव्हा आता म्हणजे इतकं स्वामी मायाशी कनेक्ट असतात की स्वामींच्या फोटो समोर उभं राहून तुम्ही मनात काय म्हणाल तेही स्वामी मला सांगतात. त्याच्यामुळे
मनातल्या मनात जरी काही बोलले, कारण काय असतं लोकांची सवय, आम्ही येतो स्वामींशी बोलतो, नाही, हे स्वामी माझे आहेत. हा. तर ह्या स्वामींशी जे बोलाल ते माझ्या थ्रूच बोललात तर कळणार. हा. तुम्ही तिथे बोलून जाऊन तुमचं काम होणार नाही. बर. हे फक्त आशीर्वाद त्यांनी दिलाय, त्याच्यासाठी काहीतरी प्रयत्न आम्हीही करतोय. असं आहे, सगळेच स्वामींचे भक्त आहेत असं नाही, मी जशी तसे येणारे पण आहेत. बरोबर. पण तुमच्यातली सत्यता, ती सत्यता माझ्या प्रती पण पाहिजे. करेक्ट. ती जे नसतात तेच स्वामींच्या समोर स्वतःच्या मनाने बोलतात. करेक्ट. हा, नाहीतर ते बोलत नाहीत. मग ते स्वामी मला सांगतात, अगं बघ हे असं बोलतायत, अच्छा, हे तसं बोलतायत. म्हणजे मी ते तिकडे नमस्कार करत असतात आणि मी इकडे लोकांशी बोलत असते तरी मला ते सांगतात. बापरे. ते आहे, ही अनुभूती आहे. हे ह्याच्यात माझं काहीही नाही, मी शून्य आहे. ते महत्वाचे आहे. तर आत्ताही येताना लोकांना महावतार बाबा माहित नसतात. फार कमी लोक असे आहेत त्यांना महावतार बाबा माहिती आहेत. तर नमस्कार करायला जाताना मला आनंद होतो. नमस्कार करायला जाताना ते स्वामींनाच नमस्कार करतात पहिले. मला त्याचा आनंद होतो. कारण का? कारण महावतार बाबा नाहीयेत सगळ्यांसाठी. बुद्धी कोण देतं? स्वामीच देतात बुद्धी की कुणाला नमस्कार करायचाय. त्याच्यामुळे त्यांना जर कोणी नमस्कार केला नाही तर मला आनंद होतो की हा माणूस त्यांच्या कर्मात नाहीये. असं आहे, परमेश्वरालाही कर्म आहेत, जशी आत्म्याला कर्म आहेत तशी परमेश्वरालाही आहेत. म्हणून तर एखादं देऊळ चांगलं चालतं, एखाद्या देवळात लोक जातात, एखाद्या देवळात जात नाहीत, असंही असतं. बरोबर. म्हणजे पूर्वी जसं, पूर्वीची काही आत्ता उदाहरण देतो की खूप गर्दी अचानक वाढते, तर तेव्हा त्याचं कर्म असतं. त्याच्या आधी त्याच्याकडे कोणी बघत पण नसतं. तर हे प्रत्येकाला कर्म आहे. जसं स्वामी विवेकानंद ते सांगायचे की जगात जर परमेश्वराला जन्म घ्यायचा असेल तर तुम्हाला मनुष्य रूपातच यावं लागेल. त्याच्यामुळे जगातल्या प्रत्येक माणसाला परमेश्वर बनायचा हक्क आहे. जेवढी जगात लोकसंख्या आहे त्याच्यातला कुणीही माणूस परमेश्वर बनू शकतो. फक्त त्याची कर्म एवढी पाहिजेत की परमेश्वर त्याला म्हणेल की तू माझं रूप हो. हे पाहिजेत. ही कर्म आपली करण्यासाठी आपण नेहमी पाकसाफ पाहिजे. बाकी आणि तो पाकसाफपणा जो असतो ना तो शिकवून येत नाही. तो आपल्याला आपल्या अंगात असावाच लागतो. तो आणि एका जन्मात कोणी परमेश्वर होत नाही. अगदीच. तुम्हाला त्याच्यासाठी कित्येक जन्म जावे लागतात, कित्येक हजार वर्ष जावी लागतात, तेव्हा तो माणूस परमेश्वर होऊ शकतो. असं आहे. हे जे महावतार बाबांची जर्नी आहे माझी, ती अशी आहे की रोजच्या रोज मला त्यांची अनुभूती असते. आणि तो माझा मी टाईम आहे. अच्छा. जेव्हा मी महावतार बाबांशी बोलत असते त्यावेळेला मला कुणीही चालत नाही. कोणी म्हणजे मला अगदी एवढासा आवाज आला तरी मला त्रास होतो. अच्छा. असं असतं. आणि नाहीतर बाहेर किती ठोकाठोकी चालली असेल मला कशाचाही फरक पडत नाही. एका क्षणात त्यांचं माझं कनेक्शन होतं. म्हणजे इतकं. आणि ते जे मला संध्याकाळचे दिसतात ते एवढेसे असतात, एरवी दिसतात ते घरात वावरणाऱ्या माणसं इतके दिसतात. हे प्रत्येक वेळेला त्यांचं रूप त्यांनी ठरवून ठेवलेलं आहे. असं आहे. आणि ते माझं प्रोटेक्शन आहे. म्हणजे महावतार बाबा हे माझं प्रोटेक्शन आहे. असं आहे. तुम्ही आता सांगितलं की परमेश्वराचे सुद्धा कर्म असतात, तर मग परमेश्वराच्या कर्मात अडकू नये असं तुम्ही म्हणता, तर याचा अर्थ काय नेमका? नाही, कारण कसं असतं, एखाद्या माणसाचं आज तुमची माझी ओळख आहे, आज तुम्ही तुमच्या माध्यमातून आज स्वामी आणखीन 100 लोकांपर्यंत, जास्ती लोकांपर्यंत पोहोचणार आहेत, तर ही एक प्रकारे तुमची सेवा आहे. बरोबर. ती मी पण मानली पाहिजे की तुमच्यामुळे हे पोहोचले. मी काही एकटी एवढ्या लोकांपर्यंत जाऊ शकत नाही. तर हे जर मी तुम्हाला विसरले तर मी तुमच्या कर्मात राहिली. अच्छा. असं आहे. तर मी तुम्हाला विसरून नाही पाहिजे, मी विसरलं नाही पाहिजे तुम्हाला की हे तुमच्यामुळे झालंय. आणि
मगाशी जे म्हटलं की ही तुमचे मेडिटेशन, ही तुमची सेवा आहे, कारण तुमच्या माध्यमातून 100 लोकांना काही गोष्टी कळणार आहेत. तर हे जर मी तुम्हाला विसरले तर मी तुमच्या कर्मात अडकले, मग ते कर्म फेडण्यासाठी मला माहित नाही कित्येक जन्म घ्यावे लागतील. अच्छा, असं आहे. तर मी कायम काय स्मरलं पाहिजे की नाही, की ह्या मुलामुळे जे काय स्वामी आहेत ते सगळ्यांपर्यंत जास्तीत जास्ती पोचले. ही झाली मनुष्याची कथा. जर एखादं काम स्वामी नेहमी अशक्यही शक्य करतात. खरं. जर एखादं अशक्य काम तुमचं स्वामींनी केलंय तर माझं म्हणणं आहे परत तेच माझ्या स्वामींकडे, माझ्या स्वामींकडे या, नमस्कार करा, त्यांच्या समोर माथा टेका आणि सांगा तुमच्या कृपेने काम झालं आणि निघून जा. मला कसलीही अपेक्षा नाही, पण माझ्या स्वामींचा मान ठेवा. ते लोक विसरतात. आणि जर तुम्ही स्वामींच्या कर्मात राहिलात तर देवाचं ऋण आपण नाही फेडू शकत. खरं, कधीच फेडू शकत नाही. तर त्या ऋणात कधी राहू नये. आई वडिलांच्या आणि स्वामींच्या ऋणात कधी राहू नये. आपण त्यांचं ऋण जितकं आपल्याला फेडता येईल तितकं चांगल्या पद्धतीने आपण फेडायला पाहिजे. नाही तर पुढचे जन्म खतरनाक येतात. बापरे, अत्यंत अवघड असतं. की स्वामींची कृपा होणं. आपण देवाला बघायला जातो, आपण देवाचं दर्शन घ्यायला जातो, पण देवाची जर इच्छा असेल ह्या माणसाकडे बघायची तर ते आपलं भाग्य असतं. अच्छा. देव तुम्हाला 100 लोकात कधीच भेटत नाही. तो तुम्हाला एकट्यातच भेटणार. बरोबर. आणि देव 100 लोकांना देत पण नाही. तो एकालाच देतो. त्याच्याकडे वेळ नाही, त्याच्याकडे एकही क्षण तो रिकामा नाही. पण त्याही याच्यात जर त्यांनी तुम्हाला बघितलं तर तुमचं भाग्य समजा. त्याच्यामुळे देवानी बोट दिलं तर त्याचा खांदा जरूर पकडा, पण तो कर्मानी पकडा. असं आहे. रडण्यासाठी देव नाहीये. तुम्हाला जन्म जेव्हा दिलाय तो जन्म आलेला आहे आपला. तो आपण कुठून आलोय त्याचा मार्ग एकच, एक आईच्या उदरात आलेलो आहे आणि दुसरं परमेश्वराची इच्छा. त्याच्यामुळे हे तिघं, मी आई वडील एकच समजते आणि परमेश्वर, या दोघांना आपण उत्तरदायित्व आहोत. आपण उलटा प्रवास केला पाहिजे. आपल्याला त्याच्याकडे जायचंय परत. करेक्ट. तर आपण त्याला विसरलं नाही पाहिजे. तर रोज एक नमस्कार केला तर काही बिघडत नाही. म्हणून एक नमस्कार, एक देव, एक वेळ, एक ठिकाण हे नेहमी पाहिजे. 100 देवांना नमस्कार करून काही फायदा नसतो. अति देव करून पण काही फायदा नाही. तुमच्या कर्मात जेवढा देव आहे तेवढाच तुम्हाला मिळणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही 100 पोथ्या वाचा, 10 तास जप करा, काहीही मिळत नाही. जेवढं देवाला द्यायचंय तर तुम्ही एक नमस्कार करूनही मिळतं. कारण देव फक्त कर्म बघतो, दुसरं काही बघत नाही. असं आहे. तुम्ही जसं आता महाअवतार बाबाजींचा अनुभव सांगितला, मगाशी स्वामी समर्थांचा सांगितलं, अशा अनेक विभूतींसोबतचे तुमचे अनुभव असणार आहेत, तर ते प्लीज आमच्या सोबत शेअर करा. आता तसा करायचा गेला तर आता मी मध्ये परवा गोंदवलेकर महाराज गोंदवल्याला गेले होते. तर गोंदवल्याला गेल्यानंतर मी प्रत्येक वेळेला जायच्या आधी मी त्यांना विचारते की मी तुमच्यासाठी काय आणू. अच्छा. हा, तर आधी येऊ का दर्शनाला, आधी स्वामींना विचारायचं की मी जाऊ का. स्वामींनी परमिशन दिली तर गोंदवलेकर महाराजांना विचारायचं की मी येऊ का, आणि आले तर मी तुमच्यासाठी काय आणू. तर असं मी त्यांना विचारलं. तर ते म्हणले माझ्यासाठी 16 आण. बर. आणि ते पण लाल कलरचं. अच्छा. तर आता एक तर त्यावेळेला मी होते आजारी. आता म्हणलं लाल कलरचं 16. तर मी स्वामींना म्हणलं स्वामी आता सोळ्याची सोय करा. तर मी घरात जस्ट एक हे उघडली बॅग, तर त्याच्यात 2 नवी कोरी लाल कलरची सोळी होती, 2 होती. आता म्हणलं 2 न्यायची, तर मी म्हणलं 2 आणू का. ते म्हणले नाही, एकच आण, जे उजव्या हातात आहे ते घे. बर. तर तसं उजव्या हातातलं 16 मी घेतलं. आणि मग त्यांनी मला सांगितलं होतं की केशर आण, हे आण, हे सगळं घेतलं मी. सगळं घेतल्यानंतर
जिथे ते गोंदवलेकर महाराजांच्या तिथे आपण अन्नदानाच्या तिथं जातो, तिथं त्यांनी हे सगळं ठेवायला सांगितलं. तर म्हटलं आता कसं गोंदवलेकर महाराजांना मिळणार आहे, तर ते म्हणले फक्त सोळं तुम्ही घेऊन जा. अच्छा. हा, तर मग मी सोळं घेऊन तिथे गेले आणि तिथं त्या माणसाने मला आपणूनच विचारलं की हे सोळं इथं नेसवायचंय का? म्हटलं हो, नेसवायचंय. तर माझ्या देखत गोंदवलेकर महाराजांच्या समाधीवर सोळं नेसवलं गेलं. हा, हे असे अनुभव. एक दुसरा अनुभव की मी महालक्ष्मीला जायचं होतं अंबाबाईला. ते तर म्हणजे महालक्ष्मीचं मला बोलवणं आल्याशिवाय मी जातच नाही. बर. तर ती मला जपात सांगते की तू आता माझ्या दर्शनाला ये. तर मी दर्शनाला जाताना नेहमीच विचारलं काय आणू. मला सांगितलं पैठणी आण गुलाबी कलरची. बर. मी पैठणी घेतली. आणि असं होतं की मी दुकानात गेले की मी तोच कलर सांगते, 5 मिनिटात माझी खरेदी होते, कारण तिथं ती साडी असतेच. ती साडी घेतली. त्याच्यानंतर पैंजण तिने मला टॉप टू बॉटम आपण म्हणतो ना तसं पायातल्या साखळ्यांपासून ते डोक्यावरच्या वेणीपर्यंत सगळं आणायला सांगितलं. बर. आणि मी सगळं घेतलं होतं. वेणी फक्त मी म्हणजे घेतली नव्हती की तिथं फुलं आहेत घ्यायची. तर तुळशीबागेच्या तिथं मी होते, तिथं मला सांगितलं मला वेणी पाहिजे. मी तिथं वेणी घेतली. मग मी ना ते सगळं घेऊन अंबाबाईच्या तिथे गेले. बरं, गर्दी होती, काहीही कसं जाणार काय जाणार ओळख नाही पाळख नाही काही नव्हतं. मी तिथे गेले तर एक समोर पुजारी तिथले आले, जोशी आहेत ते. म्हणलं मला असं असं स्वामींना ह्यांना द्यायचंय महालक्ष्मीला. तर ते म्हणले थांबा हे करतो. त्यांनी ती साडी नेसवली, पैंजण घातले, नथ घातली, गळ्यातली माळ घातली, सगळं जे मी दिलं होतं आणि वेणी पण घातली. आणि त्यांनी मला सांगितलं हा फोटो कुठेही शेअर करायचा नाही, हा फोटो मी तुम्हाला देतो. आणि तो फोटो त्याच दिवशी फक्त माझ्याकडे राहिला, नंतर कुठे गेला मला आजही माहित नाही. पण सगळं जे जे देवीने मागितलं ते सगळं मिळालंय. आणि जेव्हा मी देवी नाही म्हणते आणि तरी मी दर्शनाला जाते तर त्यावेळेला दर्शन होत नाही, चांगलं होत नाही आणि माझ्याकडनं घेतलेली साडी तिला पोचत नाही. अच्छा. हाही अनुभव येतो. त्याच्यावेळी जर मला परमेश्वरांनी सांगितलं दर्शनाला ये तरच मी जाते, नाहीतर मी जात नाही. असं आहे. आणि हेही त्यांची कृपा आहे, माझं काहीही नाही. असं आहे. हा तुमच्यातला एक जो संवाद म्हणूयात आपण, मग हा सूक्ष्म देहातला संवाद असतो की तुम्हाला प्रॉपर आता जसं आपण बसलो त्यावेळी इंट्युशन येतात की ऐकू येतं, असं काही असतं? ऐकायला येत नाही. मी जेव्हा तुमच्याशी बोलत असते त्यावेळेला मधनच मला वेगळे शब्द येतात. अच्छा. मग तेव्हा कळतं की हे मी नाही बोलते, हे तो माझ्याशी बोलतोय. आणि ते शब्द जिभेवर आपोआप येतात. मग मी ते बाहेर माझ्या येत आहे. ते तेव्हा कळतं की हे माझे शब्द नाहीयेत, हे त्यांचे शब्द आहेत. अच्छा. असं असतं. बर. आतापर्यंत आपण तुमचा प्रवास जाणून घेतला. आता मला जो अर्थात प्रेक्षकांचाही प्रश्न असेल की जे लोक तुमच्या इथे येतात मदत मागण्यासाठी, तर ते काय प्रश्न घेऊन येतात किंवा जनरली त्यांचे काय प्रश्न असतात आणि तुम्ही कशी मदत करता त्यांची? आता जे माझ्याकडे येतात प्रश्न घेऊन, तर पहिल्यांदा मी त्यांना नेहमी सांगते माझे स्वामी भविष्य सांगत नाहीत, भविष्य घडवतात. कारण ते माझं सगळं कर्मावर आहे. मग त्या कर्मात तुमचं वय जरी आता समजा 30-35 काही असू शकतं, तुमच्या आत्म्याचं वय 400, 500, 1000 किती वय असू शकतं. स्वामी त्या 1000 वर्षातली कुठली कर्म तुम्हाला ह्या जन्मात फेडता येतील ते तुमच्या प्रश्नांच्या अनुसरून सांगत असतात. तर ते प्रश्न विचारताना मला पत्रिका कळत नाही, त्याच्यामुळे माझ्याकडे काही 2+2 4 हे उत्तर नाही. तर त्याच्यामुळे मी नावं विचारते. त्यात म्हणजे जगात म्हणजे कसं जिवंत असलेली गेलेली कुठलीही नावं मी विचारते, त्या नावात उत्तर असतं. अच्छा. आणि त्या ह्याच्यात
तुमचं उत्तर समजा आई वडिलांचं नाव आलं तर समजायचं की तुमची सगळी कर्म म्हणजे तुमचं सगळं चांगलं होणार आहे. मग तो माणूस किती का त्रासात असे ना त्याचं सगळं चांगलं होत असतं. बर. तर ही जी नावं आहेत त्या नावावरनं तुमच्या प्रॉब्लेमची इंटेन्सिटी कळते. ओके. असं आहे. तर त्याच्यामुळे ती नावं कुत्र्या मांजरांची नावं चालतात, काही चालतं. मी तुम्हाला काही विचारू शकते की तुम्ही आता हे खाल्लत का, 8 दिवसापूर्वी हे खाल्लत का, इतके पैसे खर्च केलेत का, हे तुमचं हॉटेलचं बिल झालं का, काही विचारू शकते. त्याच्यात ती उत्तर असतात. बर. त्याच्यावरनं. आणि हे मी का विचारते तर मला स्वामींनी उत्तर लगेच दिलेलं असतं. पण त्या ह्याच्यात जर समजा त्याचं कर्म बदलून ते चुकीचं उत्तर बरोबर व्हायचं असेल तर मी काय करू शकते, स्वामी त्यासाठी काय मार्ग दाखवू शकतात, त्या समोरच्या माणसाचं काय कर्म असू शकतं हे मला कळतं. म्हणून मी नावं विचारत असते आणि समोरच्या माणसाचा विश्वास बसावा. बर. त्याच्यासाठी. तर मध्ये परवा एक असंच झालं, एक लंडनहून आला होता माणूस, त्याला पुण्यात 2 कंपन्यांची ऑफर आली होती. तर तो लंडनला असताना मला विचारत होता, त्याच्यामुळे तो आला आणि त्यांनी सांगितलं मला की ह्या 2 कंपन्या आहेत तर मी कुठल्या कंपनीत जाऊ. तर त्यांनी जेव्हा प्रश्न मला पाठवला तेव्हाच मला स्वामींनी उत्तर सांगितलं होतं. तर मी त्याला लगेच सांगितलं की तुम्ही बाबा त्या एम कंपनीत जा. तर तो मला लॉजिकनी नका सांगू. अच्छा. स्वामी काय म्हणतात ते सांगा. कारण मी त्याला उत्तर लगेच दिलं होतं. त्याला सवय होती मी नावं विचारून देईन. तर मी म्हणला तुम्हाला असं वाटतंय का मी लॉजिकनी सांगितलं. हा तुमचा मुलगा इथं बसलाय, त्याच्या डाव्या साईडला पाठीवर तीळ आहे. बर. हे खरं आहे का हे सांगा. तर ते त्यालाही माहित नव्हतं. त्याची आई म्हणली हो डाव्या साईडला पाठीवर तीळ आहे. म्हणलं इथं मी लॉजिक नाही लावलेलं, म्हणलं हे स्वामींनी सांगितलंय तर तुमचं उत्तर हे स्वामींनीच सांगितलंय. मग त्याने माफी मागितली, हे झालं. पण हे जे असतं की स्वामी कसंही काही सांगू शकतात. अच्छा. एका माणसाने ChatGPT वरनं प्रश्न काढून आणले होते. अच्छा. तर ते त्यांनी नंतर सांगितलं, कारण त्यांनी आणलेले प्रश्न जे होते ते मी म्हणलं ह्याच्यातला एकही प्रश्न तुमचा नाहीये, कारण हा तुमचा वाटतच नाही, हा प्रॉब्लेमच नाहीये हे तुम्हाला. मग तो म्हणला की नाही मी हे ChatGPT वरनं काढून आणले, मला कळलं नाही की तुम्हाला काय विचारायचं. असं स्वामींना कळतं. म्हणून मी म्हणते की स्वामी सत्य सत्य बोला. वा. तर ते स्वामींचं उत्तर असतं. करेक्ट. उत्तर मिळतं तुमचं तुम्हाला. असं आहे. तुम्हाला मागचे जन्म वगैरे पण स्वामींच्या इच्छेने दिसू शकतात. हो. म्हणजे ते माझा नाही दिसणार मला. मला जर माझा मागचा जन्म शोधायचा असेल तर मला स्वामींची अपॉइंटमेंट घ्यावी लागते. अच्छा. तर असं नाही की ते बसल्या बसल्या मला सांगतील. त्यांच्यात आणि माझ्यातल्या गप्पा असतात जगाच्या शांततेसाठीच्या असतात. त्या अशा मटेरियलिस्टिक गोष्टींसाठी नसतात. ओके. तर ते जे मागचे जन्म जे असतात ते ज्यांचं कर्म असेल त्यांचं कळू शकतं. अच्छा. हा. तसंच उदाहरण सांगू. एक माझ्याकडे एक बाई आल्या होत्या, त्या प्रोफेसर होत्या कॉलेजमध्ये आणि त्यांच्या गळ्याला इथे असा हे झाला होता, गट्टू झाला होता आणि त्यांना खाता येत नव्हतं. बर. तर खाता येत नाही म्हटल्यावर साहजिकच त्या चिडचिड्या झाल्या होत्या. त्यांना कोणीतरी माझं नाव सांगितलं, त्या माझ्याकडे आल्या. बरं माझं घरही त्यांना पटकन सापडलं नाही, म्हणजे हे कर्म असतं. तर त्या आल्या माझ्या इथे आणि त्या खूपच म्हणजे धाप लागली त्यांना, हे लागलं, खूप त्रास व्हायला लागला. तर मी त्यांना म्हणलं बसा तुम्ही. तर त्या म्हणल्या हो पण मला खूप त्रास होते, मला लवकर लवकर उत्तर द्या. तर म्हणलं सांगा तुमचा प्रश्न. त्या म्हणल्या मला माझं वजन 35 किलो झालंय आणि मला काही खाता पण येत नाहीये. मी 2 पोळ्या खायचे, ती मी चतकोर पोळी खायला लागली आणि माझं वजन खूप कमी झालंय. मला स्वामींनी उत्तर दिलं होतं. पण मी त्यांना म्हणलं मी आधी तुमच्या मुलीचं बघते. मुलीचं सांगितलं. तर त्या म्हणल्या माझं उत्तर द्या ना मला. तर मी त्यांना म्हणलं आता तुमचं उत्तर आलंय पण मला कसं सांगायचं कळत नाही, कारण स्वामींनी सांगितलं तर ह्या बाईनी चोरी करायची. तर मी म्हटलं की तुम्हाला चोरी करायची असं उत्तर आलंय. त्याही घाबरल्या. असं कसं. म्हणलं हे बघा
तुम्ही चोरी करा, का ते अजून मला स्वामी सांगत नाही, पण तुम्ही चोरी करा, तुमचा आजार बरा होईल. तुम्ही मुलगी परगोत्रात गेली, तिच्या पर्समधनं 4 नोटा चोरा आणि त्या सगळ्या खर्च करा, वाटा खालच्या खालती म्हणजे वॉचमनला वगैरे त्याचं, आणि तेवढं तुम्ही बघा. तर त्या म्हणल्या का पण असं माझ्या नशिबात चोरी करणं का? तर म्हटलं तुम्ही एका जन्मात तुम्ही कुत्र्याला काठी फेकून मारले जेव्हा तो पोळी खात होता. बर. आणि त्या दिवसभरात त्याला अन्न पाणी काही मिळालं नाही, त्याचे भोग हे तुम्ही भोगताय. आता म्हणलं हे मलाही माहित नाही, मला स्वामींनी सांगितलंय तसं मी तुम्हाला सांगते. तर आता हे जर तुम्ही खायला लागलात तर मला कळेल की हे बरोबर आहे. तर तसं झाल्यानंतर 15 दिवसांनी त्या आल्या माझ्याकडे. त्या म्हणल्या की मी आता गाडी चालवत आले, 4 व्हीलर ड्राईव्ह करत आले, ज्यांना उभं पण राहता येत नव्हतं. आणि त्या म्हणल्या मी ब्रेकफास्ट करून आलीये आणि आता तुम्ही मला कितीही खायला द्या, मी खाईन. ही असते ही स्वामींची अनुभूती. तर हा जन्म हे तिच्या कर्मात होतं त्याच्यामुळे, कारण ती बाई अत्यंत सात्विक आहे म्हणून तिचा मागचा जन्म कळला. असा प्रत्येकाचा कळेल असं नसतं की आले की तुमचे 7 जन्म कळतील, काही कळायची गरज पण नसते. कारण कुठल्या जन्माचं काय फेडायचंय हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. ते त्या माणसाची योग्यता पाहिजे की ते तू फेडू शकतो, असं आहे. तिचं जे कळलं ते तिच्या 100 गोष्टींपैकी एक गोष्ट होती ती. करेक्ट. त्याच्याने तिचा आजार फक्त बरा होणार होता, त्या कुत्र्याच्या कर्मातून ती सुटणार होती. असं आहे. बर. पण आता म्हणजे थोडासा सेन्सिटिव्ह टॉपिक आहे. कधी कधी असं होतं की अचानकपणे मृत्यू होतो किंवा आत्महत्यासारख्या गोष्टी होतात, आणि सध्या तर हे आपण सगळीकडे पाहतोय. तर अशा वेळी पण कधीतरी तुम्ही कनेक्ट होऊन तुम्हाला त्याची उत्तरं मिळू शकतात का? तसा कुठला अनुभव आहे? आत्महत्या केल्यानंतर मोक्ष मिळतो असं नसतं. बर. आता आत्महत्या केल्या सहसा काय असतं, आत्महत्या केल्यानंतर लगेचच्या लगेच लोकांना म्हणजे असं विचारायला पण येत नाही. पण तरी एक जण माझ्याच ओळखीच्यातले आले होते. 3 दिवसापूर्वी त्यांच्या मुलीने आत्महत्या केलेली होती, 3 दिवसानंतर आले होते. तर त्यावेळेला तिच्यापर्यंत पोचायला मला खूप कष्ट पडले. कारण म्हणजे आपण जर पाहिलं, मला काय दिसलं असेल त्यावेळेला, तर ते जे वटवाघूळ असतं त्या अख्ख्या खोलीभर ते वटवाघूळ काळं दिसत होतं. आणि मी ते मागे सारतीये त्या मुलीचा आत्मा काही मला सापडत नव्हता. ते मला आत येऊ देत नव्हतं. मी हे करत होते, मी तिला सारखं ढकलत होते. तर मग मी स्वामींना विचारलं, स्वामी हे काय असं? तर मग स्वामी म्हणले की नाही, तो कोवळा आत्मा आहे. अच्छा. त्याच्यामुळे जसं 3 दिवसाचं बाळ असेल तसा तो कोवळा आत्मा आहे. तर तू आत्ता त्याच्या मागे लागू नको. त्याला तो आत्मा परत नाही आपण आणू शकत, पण त्याचा पुढचा प्रवास आपण करू शकतो. तसं मी 2 महिन्यांनी तिच्या घरी गेले, त्या मुलीच्या तिथे. तर त्या मुलीच्या तिथे घरी गेल्यानंतर तिची आई साहजिकच खूपच दुःखी होती. तर त्यांना मी सांगितलं की 3 दिवस तुम्ही पाण्याचा ग्लास तिथं ठेवा आणि तुमच्या मुलीला पुढचा मार्ग मिळालाय की नाही हे त्या पाण्यात काहीतरी काळं एवढंच पडेल, त्याच्यावरनं कळेल, आणि तिच्या मैत्रिणींच्या स्वप्नात ती जाईल, कोणाच्या तरी स्वप्नात जाईल असं सांगितलं. तर त्याप्रमाणे काय झालं, ती 3 दिवस झाले, 2 दिवस पहिले काही पाण्यात पडलं नाही. त्या बाईंचे मला मेसेजेस आले की काही पडलेलं नाहीये, आता 3ऱ्या दिवशी फक्त ठेवायचं का? म्हटलं हो. आणि त्या पाणी उचलायला गेल्या तर एक काळी मुंगी काठावरनं चालत होती आणि ती मुंगी पाण्यात पडली. अच्छा. म्हणजे एवढं सूक्ष्मात जाऊन स्वामींनी सांगितलं की त्या आत्म्याला गती मिळाली. कारण आपल्या मृत्यूनंतरही आपली कर्म चालू असतात. आता हिची आत्महत्या आहे, त्याच्यामुळे तो जो आत्मा आहे तो जखमी आत्मा आहे. त्या आत्म्याला प्रवास करणं किंवा त्या आत्म्याच्या जे काय वरचे नियम असतात त्या नियमात तो बसत नाहीये. अच्छा. कारण तो फोर्सफुली तिथं एंटर झालेला आहे. करेक्ट. तर तो त्या नियमात बसण्यासाठी, त्याला पुण्य करण्यासाठी हे तिच्या आई वडिलांनी केलं.
तर निदान त्याला गती लावेल. हे स्वामींनी केलं. अच्छा. की तिला गती मिळू देत, कारण गती मिळणं फार महत्वाचं असतं. आपला मृत्यू ते पुढचा जन्म हे महत्वाचं असतं. आणि आपला मृत्यू ही आपल्या जन्माची सगळ्यात मोठी गिफ्ट असते. ओके. तुम्ही आयुष्यभर काय कर्म केलंय ते तुमच्या मृत्यूत तुम्हाला कळतं. बरोबर. त्याच्यामुळे जो मृत्यू तुम्हाला येतो त्या मृत्यूसाठी आपण आयुष्यभर चांगली कर्म करावी. कारण जसं तुम्ही जाता तसा त्याच्या पुढचा जन्म येत असतो. तुम्ही जर निरोगी गेलात तर तुमचा जन्म निरोगी होऊन आणखीन पुढच्या लेवलला जाता. कारण अध्यात्म हे एकमेव असं ज्ञान आहे की ते जन्मानुजन्म आपल्या बरोबर राहतं. आता जर मी एमकॉम आहे, पुढच्या जन्मी मला एमकॉम व्हायचं असेल तर पहिलीपासून शिकायचंय. करेक्ट. पण अध्यात्म असं आहे की जे काय मी या जन्मात मिळवलं असेल ते मला पुढच्या जन्मी तसं मिळणार आहे. आणि ते मी गेले तरी ते माझ्याबरोबर असणार आहे. आणि ते कसं असेल तर ते पुढच्या प्रवासात माझ्याबरोबर असणार आहे. माझा आत्मा कुठे कुठे जाईल, माझा आत्मा कसा फिरेल, काय फिरेल, हे सगळं माझ्या ह्या जन्मीच्या पुण्यावर अवलंबून असतं. हे प्रत्येकाचं तसं आहे. तर त्याच्यामुळे त्या आत्म्याला गती देणं, एखाद्या आत्म्याला गती देण्या इतकं पुण्याचं काम नाही. तुम्ही देवाला नमस्कार करू नका, पण आत्म्याला गती द्या, श्राद्ध पक्ष करा, कारण तिथनं गती पूर्वजांना मिळाली पाहिजे. तो इथे पुण्याचं काम आहे. त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतात. हे असं आहे. तर हे स्वामींच्यामुळे शक्य झालं. ती जशी स्वप्नात येईल तर तशी ती तिच्या मैत्रिणींच्या स्वप्नात आली. हे जे स्वामींनी सांगितलं की हे तिच्या आईला ठोकताळे होते. आणि आज जेव्हा तिची आई नॉर्मल होते, दुःख कायमच आहे पण ती जगायला लागते नॉर्मल. म्हणजे तिला जेव्हा मी सांगितलं, तिचा जेव्हा आत्मा माझ्याशी कनेक्ट झाला त्या मुलीचा, तेव्हा तिच्या आईची मान दुखती हे मी सांगितलं. तिचा एक गुलाबी ड्रेस आहे तो तिला हवाय ते सांगितलं. तिचं जे काय लिपस्टिक आहे त्या लिपस्टिकला हात लावू नको, कारण त्याच दिवशी आईने तिचं लिपस्टिक हात लावला होता. हे इतक्या मायन्यूट गोष्टी जेव्हा त्यांना सांगितल्या तेव्हा त्यांनाही बरं वाटलं की आपली मुलगी आपल्याला कळती, आपल्या बरोबर आहे, आता तिला गती द्यायला पाहिजे हे त्यांना समजून सांगितलं. ते दुःखातनं बाहेर आलं पाहिजे माणूस. आपण जर रडत बसलो कायम तर तो आत्मा सारखा घोटाळत राहतो. आत्म्याला मुक्ती देणं हे अत्यंत पुण्याचं काम आहे. नुसता त्याला जाळून तो मुक्त होत नाही. तर आपण जे त्यांचे मागे राहिलेलं असतो त्यांनी हे मुक्ती द्यायचं काम करायला लागतं. असं आहे. हे मात्र स्वामींनी शिकवलं. हे मी कुठेही वाचलेलं नाही. आपल्या मृत्यूनंतर आपलं आराध्य आपल्याला न्यायला येतं, हे खरं आहे? आपलं आराध्य म्हणजे काय म्हणतात? आराध्य दैवत किंवा आपण ज्या देवाला मानतो. नाही, तो आपल्याला मृत्यू देतो. तो न्यायला येतो म्हणजे तो आपल्याला मृत्यूचा क्षण देतो. आपल्या मृत्यूचा क्षण हा अत्यंत महत्वाचा असतो. जसा जन्माचा असतो. जन्माचा क्षण कुणालाही कळत नाही, म्हणून पत्रिका सतत बरोबर असतीलच असं नाही. कारण तो जन्माचा क्षण फक्त त्या दोघांना कळत असतो. मृत्यूचा क्षण जो असतो तो मिळणं आपलं परमभाग्य आहे. कारण चांगल्या क्षणी मृत्यू येणं हे पुढच्या जन्माचं आपल्या प्रवासाचं द्योतक आहे. त्याच्यामुळे तो क्षण त्याच्यासाठी सगळ्यांनी आयुष्यभर झटावं. असं आहे की तो क्षण आपल्याला चांगला मिळावा, बाकी काही नाही. जसं जी कुलकर्णींनी सांगितलंय की आयुष्यातलं एकमेव हास्य सत्य कुठलं तर ते आपल्या कवटीवरचं. तसं मृत्यूचा क्षण हा कायम आपण म्हणजे परमेश्वराकडे काय मागावं, चांगल्या क्षणी मृत्यू दे तो आत्मा. कारण आयुष्यभर पाप करून नंतर गीता वाचून तुम्हाला मृत्यू येतं याच्यात अर्थ नाही. तुम्ही कर्म चांगले करा, तुम्हाला चांगल्या क्षणी मृत्यू येतो. असं आहे. आणि तो मृत्यू हा सुखद पाहिजे, यातना नको. तो
यातना नको, भोग नको. जसं देवाने तुम्हाला पाठवलंय तसं आपण देवाकडे जायला पाहिजे. बर बर. कुठेही काहीही त्याच्यात काटछाट न करता आपण देवाकडे जायला पाहिजे. इतकं आपण निर्मळ होऊन जायला पाहिजे. वा वा. असं माझं मत आहे. नाही, नक्कीच आपण एवढ्या वेगळ्या विषयाकडे एकदम गेलो. परत आपल्या टॉपिक कडे येऊयात आपण. की मी जेव्हा रिसर्च करत होतो त्यावेळी जेवढ्या लोकांची मी बोललो आपल्या म्हणजे तुमच्या रिलेटेड थोडक्यात, तर हे असं लक्षात आलं की तुमचे उपाय जे असतात ते म्हणजे खूप अनयुज्युअल असतात. म्हणजे आता एखाद्याकडे गेलं, समजा ज्योतिषाकडे जर गेलं, तर ते काय म्हणतात की 5 गुरुवार हे कर, 11 शुक्रवार कर, किंवा जे काय असेल ते. पण तुम्ही जे उपाय देता, म्हणजे जसं आपण मगाशी ऑफ द कॅमेरा बोलत होतो, तर तुम्ही तुमच्या बहिणीला सांगितलं की तो ग्लास फोड आणि त्यांना धनप्राप्ती झाली. तर हे काय, हे थोडं आम्हाला समजत. हे मी म्हणते की ज्या वेळेला मी, जर पुष्कळ लोकांना माहित असेल, श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत आहे, तर त्याच्यात श्रीपाद श्री वल्लभांचे उपाय हे या पद्धतीचे आहे. आता मी त्यांचा मला आशीर्वाद आहे का मी त्यांना कॉपी करते, तर नाही. त्यांचा मला आशीर्वाद असेल, किंवा माझं दुसरं एक असतं की माझं आणि परमेश्वराचं कनेक्शन. मी जे उपाय देते ते उपाय हे माझं त्याच्याशी असलेल्या कनेक्शन मुळे असतात. कारण मला तोच सांगतो उपाय दे. तर असंच माझ्या बहिणीलाच, माझ्या सख्ख्या बहिणीलाच ह्याचा प्रॉब्लेम होता, पैशाचा तिच्याकडे प्रॉब्लेम झाला होता. ती म्हणली आता काहीच पैसे नाहीयेत आणि कुठून येणार कळत नाहीये आज. तर मी म्हणलं तू एक काम कर, तू काचेचा कप फोड आणि बघ काय होतंय ते. तर अचानक म्हणजे तिने फोडला तो, आणि तिच्याकडे भंगारवाला आला आणि त्यांना 50,000 रुपये देऊन गेला भंगाराचे. बर. म्हणजे ते बऱ्यापैकी पैसे आले होते तिचे. तर हे जे आहे की हे मी असे उपाय मी काही सांगते, तुम्ही 3 मिरच्या कापा. 3 मिरच्या कापा, किंवा तुम्हाला जर एखाद्याचा त्रास होत असेल माणसाचा, तर तुम्ही खरे काजू खा. अच्छा. तसं एकांच्याकडे इन्स्पेक्शन होती, त्यांना ते कुठलं तरी लायसन्स मिळायचं होतं, ती इन्स्पेक्शन होती. तर त्यांना ते म्हणले की आधी 2 वेळेला ती माणसं येऊन गेली आहेत आणि त्यांनी आम्हाला नाही परमिशन देत नाहीये. बर. तर म्हणलं तुम्ही काही नाही, तुम्ही खारे काजू ठेवा टेबलवर, त्यांना खारे काजू खायला सांगा. त्या माणसांनी पुढच्या वेळेला आल्यानंतर इतके आनंदात वागले त्यांच्याशी आणि त्यांना लायसन्स देऊन गेले. हे त्यांची कृपा आहे, हे मला कोणी सांगत नाही. म्हणून मी म्हणलं की 2+2 हे माझ्याकडे नाही. हाच उपाय दुसऱ्या माणसाला मी नाही देऊ शकत त्याचाच. करेक्ट. प्रत्येक माणसाच्या कर्मानुसार, त्याच्या तिथल्या सिच्युएशन नुसार ते उपाय असतात. बर. तसं एक जण माझ्याकडे येतात माने म्हणून, त्यांच्या ओळखीचे होते, शेतकरी आहेत ते. त्यांच्याकडे शेळ्या मेंढ्या खूप आहेत आणि त्या शेळ्या मेंढ्या प्रेग्नंट राहत नव्हत्या. बर. सगळे उपाय केले तरी. तर त्यांनी मला ते विचारायला आल्यावर ते म्हणले की तुम्ही शेळ्या मेंढ्यांचं पण सांगाल का, आमच्याकडे प्राणी आहेत. म्हटलं हो सांगेन. तर ते म्हणले ते प्रेग्नंट राहत नाहीयेत. तर म्हणलं तुम्ही एक काम करा, तुमच्याकडे किती मेंढ्या आहेत. तर ते मोजायला लागले, तोपर्यंत स्वामींनी मला आकडा दिला. मी म्हणलं 11 जनावर आहेत का तुमच्याकडे ती. तर ते म्हणले हो. म्हणलं पण स्वामी सांगते ते 2 काही कामाची नाहीयेत. तर ते म्हणले हो 2 बोकडं आहेत. त्याच्यामुळे ते काही कामाचे नाहीत, म्हणजे ज्यांना पिल्लं व्हायची. तर मग मी म्हणलं त्याच्यातली एक शेळी करडी आहे का. तर ते म्हणले हो. म्हणलं तिला बाजूला काढा, तिची मागच्या जन्माची काहीतरी इच्छा राहिली, तर तिला तुम्ही काहीतरी पाणी द्या, त्याच्यातनं तिची इच्छा पूर्ण होतील. त्यांनी तसं केलं. आणि ज्या बकऱ्यांना तुम्हाला पिल्लं व्हावीशी वाटतायत त्यांच्या फक्त कपाळावर कापूस ठेवा. कापूस. बर. आणि ते केलं त्यांनी, आणि त्या सगळ्यांना आता कोकरं झालेली. बर. अरे वा. म्हणजे मी त्यांना हा अनुभव आता लिहून मागितलाय की विश्वास, आता ही अनुभूती, हे स्वामी सांगतात, ते कनेक्शन आहे. कापसाच्या थ्रू स्वामींनी काय जादू केली असेल ते माहित नाही,
ते मी म्हणते की ते माझं आणि परमेश्वराचं कनेक्शन आहे. हा, म्हणून मी कुठलेही उपाय जास्ती देत नाही. आणि कसं आहे, लोक जेव्हा येतात, आजकाल इतकं जग फास्ट झालंय आणि इतकं मटेरियलिस्टिक झालंय की कोणासाठी अगदी परमेश्वरासाठी सुद्धा वेळ नाहीये. पण म्हणून परमेश्वराचं अस्तित्व संपतं का? नाही. तर तो पण आपल्यासारखा बदलतो ना. खरंय. तो पण सांगतो की नाही, पूर्वी जर 10 तास करून मला काहीतरी मिळणार असेल तर आता 1 तासात, अर्ध्या तासात. आधी ते करण्यासाठी तुम्हाला त्याच्यावरचा म्हणजे कसं म्हणतो आपण, ओळख व्हायला पाहिजे. बरोबर. म्हणून अगदी छोटे छोटे उपाय देते, कारण चमत्काराशिवाय नमस्कार नाही. हो, ते तर आहे. जर तुम्ही चमत्कार दाखवला परमेश्वराने तरच आपण नमस्कार करतो. खरंय. हे जे आहे, तर त्याच्यावर आधी तो विश्वास तुम्हाला यायला पाहिजे, मग तुम्ही करता. करेक्ट. असं असतं. म्हणून आधी छोटे छोटे उपाय देणं. जर मी सांगितलं तुम्ही हा जप 108 वेळेला करा तर नाही होत. लोक कंटाळतात, मग परमेश्वराला शिव्या देतात, ते नाही चालत. बरोबर. तुम्ही त्याला काही म्हणायचं नसतं, कारण तो तुमचं चांगलंही करत नाही, तो तुमचं वाईटही करत नाही. अगदी बरोबर. तुमचं कर्म तुमचं चांगलं आणि वाईट ठरवत असतं. शेवटी फिरून फिरून ते कर्मावरच येतं. सगळं कर्मावर येत असतं. आता आमचा म्हणजे ऑडियन्सचा सगळ्यात फेवरेट सेगमेंट आहे हा, तो म्हणजे अनुभव. तसे तुम्ही 3-4 अनुभव सांगितले, पण ते खूपच स्पेसिफिक होते, जे आपले जेनेरिक असतात, की ज्याच्यामध्ये आमच्या मुलांचं लग्न ठरत नाही, किंवा मग जॉब लागत नाही, किंवा मग धनप्राप्ती हवी, किंवा मग काहीतरी शारीरिक व्याधी आहे. तर मग अशा रिलेटेड प्लीज आम्हाला तुमचे अनुभव सांगा. तर सांगते. आता पहिलाच अनुभव मी माझ्यापासून सुरुवात करते. बर. कारण मला जो आला होता अनुभव, तो आत्ता मी जेव्हा थायलंडला गेले त्यावेळेला भूकंप झाला. तर तो भूकंप मला आधी 3 दिवस तिथं जाणवला होता. बर. तर तिथं गेल्यानंतर मी माझ्या मैत्रिणींना म्हटलं की मला इथं थांबायचं नाहीये, मला खूप त्रास होतोय. तर त्यांना वाटलं की चालायचंय म्हणून मला कंटाळा आलाय, आणि मी नाही म्हणती. तर मला त्याचा खूप त्रास व्हायला लागल्यावर मी माझ्या दोघी मैत्रिणी होत्या, त्यांना म्हटलं मी आता इथून पुढे चालणार नाही, सफारी जी काय आम्ही केली होती त्याच्यात. तर दुसरी मैत्रीण म्हणली नाही, मी पैसे भरलेत, तर मला सगळं जिराफ वगैरे सगळं बघायचंय, हे करायचंय. म्हटलं ठीक आहे, तू बघ, आम्ही नाही येत. म्हणून आम्ही 2 शो बघितले. मी माझी दुसरी मैत्रीण बसलो तरी मला चैन पडेना, श्वास घेता येईना, मला खूप त्रास व्हायला लागला. तर मी त्या जिला सगळी सफारी बघायची होती, तिला मी म्हटलं की अगं, इथं जर मला हार्ट अटॅक आला तर इथं काही आपल्याला मिळणार नाहीये, मला इथं खूप त्रास होतोय. तर ती म्हणली नाही, माझ्याकडे ऍपल वॉच आहे, आपण बघूयात. ते पण आम्ही बघितलं, तर ते सगळं नॉर्मल होतं. तर मग ती परत गेली त्या जिराफाला भेटायला, म्हणून ती तिकडे गेली. तर तरी मला इतका त्रास व्हायला लागला, तर मी इंडियात फोन केला, म्हणलं मला टॅक्सी पाहिजे, कारण तिकडचं काय आम्हाला कळत नव्हतं. तर मला खूप त्रास होतोय, मला इकडनं आमच्या ट्रॅव्हलवाल्याला सांगितलं मला टॅक्सी अरेंज करून द्या, आम्ही काही पुढची सफारी करत नाही. तर ते म्हणले की अर्धा तास लागेल, जेवायला जा. आम्ही जेवायला गेलो तर मला ताटली पण हातात धरविना. बापरे. मी माझ्या मैत्रिणीला म्हणलं मला जेवण दे, आणि हा त्रास साधा नाही, इथं सुनामी येणार आहे किंवा भूकंप होणार आहे, मला इथनं पळत मला पहिलं बाहेर जायचंय. तर ते तिने ऐकलं. आम्ही आलो, इंडियात आलो, आणि 3 दिवसानंतर तिथं भूकंप झाला. आणि त्यावेळेला ती मैत्रीण म्हणली की तुमच्या चेहऱ्यावरचे जे भाव होते ते इतके बदललेले होते की ते आत्ता आम्हाला जाणवतंय की तुम्हाला तो त्रास का होत होता. तर तेव्हा स्वामींनी मला सांगितलं की ती मैत्रीण भाग्यवान आहे, कारण तिला परमेश्वर दिसलाय. कारण ते जे माझ्या चेहऱ्यावरचे भाव बदलत होते, तो भाव म्हणजे परमेश्वर होता. ते मलाही नाही दिसलं, ते तिला दिसलं. असा हा एक अनुभव. त्याच्यानंतर दुसरा एक अनुभव म्हणजे मी नॉर्वेचा माझा पहिला परदेश प्रवास होता. तर त्या परदेश प्रवासात गेल्यानंतर मला खूप भीती वाटायची. एक तर विमानाची भीती, आणि परदेशात जायचं म्हणून उत्सुकता, पण तिथलं काहीच माहिती नाही, ती एक भीती. तर मग मला
कसं जायचं, किती 2 विमानांच्यात अंतर पाहिजे काहीच माहिती नव्हतं. तिने जसं तिकीट पाठवलं होतं माझ्या मैत्रिणींनी तसं आम्ही गेलो. तर त्या ह्याच्यात येताना जाताना माझ्याबरोबर माझी मैत्रीण होती, येताना मी एकटी होते. तर मी तिला म्हणायचे की अगं मला भीती वाटते, मी एकटी नाही जाणार. तर ती म्हणायची नाही काही होत नाही, स्वामी येत ना तुझ्याबरोबर, स्वामी येत ना तुझ्याबरोबर. म्हटलं अगं असं नसतं, प्रत्येक वेळेला मी स्वामींना घेऊन कशी जाईन. तर ती म्हणली नाही होईल बरोबर. आणि आम्ही ओस्लोवरनं मी फ्रँकफर्टला गेले. तिथपर्यंत प्रवास नीट होता. तिथनं व्हीलचेअर मागवली होती की मी वेळेत पोचीन, कारण एअरपोर्ट मोठं येते, मला काहीच माहित नाही. म्हणजे अरायव्हल डिपार्चर काही कळत नव्हतं मला, ते इतकी घाबरले होते. तर ते तिथे गेल्यानंतर ते एअर होस्टेसला मी सांगितलं असं असं माझी व्हीलचेअर येणार आहे काय. तर ती म्हणली ती येत नाही, मी तुमच्या बरोबर येते. तर तिची चप्पल तुटली, त्याच्यामुळे ती म्हणली मी आता येत नाही. मग त्या कॅप्टननी मला त्या बस मध्ये बसवलं, म्हणलं इथून पुढे आता जा तुमचं तुम्ही. मला काहीच कळलं नाही. तरी मग मी जसं ते दिसेल त्याप्रमाणे मी गेले आणि मी पोचणार त्या आमच्या विमानाच्या त्या गेटच्या तिथे. तर ते बंद झालं. ते म्हणले आता तुम्ही इथनं जाऊ नाही शकत. ते केबिन क्रू गेलेले होते तिकडे. तर त्यांनी मला खालती कुठेतरी जायला सांगितलं. खालती मी गेले तर तिथे ते सगळं, एक तर जर्मनी, तिथे सगळे असे दगडाच्या त्या भिंती, ते जुना पिक्चर आठवला की आता इथे काही आपलं काही खरं नाही, कोण काय येईल ते काय माहित नाही. तर म्हणून मी तिथे बसले. म्हणलं आपण त्या बसमध्ये बसलोय, त्या बाबाला विचारतीये की मला जायचंय, पुढचं विमान आहे माझं. तर तो नुसता म्हणायचा, हाताने करायचा, कारण घाबरून माझं इंग्लिशही फार फार यायला लागलं आणि त्याला तर येतच नसेल. तो म्हणायचा बसमध्ये बसून राहा. तिकडं आमची नावं येत आहेत विमाना म्हणजे त्या बसमध्ये. तर म्हटलं आता कुठं जातंय काही कळत नाहीये. तर त्या बसच्या कॉर्नरला एक कॅरी बॅग होती. म्हटलं हे नक्की पुण्याचं दिसतायत कोणतरी, म्हणजे आपण जाणार, कारण कॅरी बॅग होती. तर तो माणूस होता. आणि नंतर 2 एक आजी आजोबा आले. तर त्या साडीवाल्या होत्या. तर मी अशी आत सरकले आणि त्यांना म्हटलं बसा. तर त्या म्हणल्या अरे वा तुम्ही मराठी का म्हणे, मला खूप बरं वाटतंय. तर ते जे आजोबा होते ते फक्त मागे वळून म्हणले हे बघ म्हणले, आम्हाला 3 तास इथे खूप विचारपूस केली, इंटरोगेट केलंय, त्याच्यामुळेच तुला विमान मिळतंय, एवढंच लक्षात ठेव. त्याच्यानंतर विमानात बसल्यावर सुद्धा ते दोघं आजी आजोबा कुठे आहेत ते मला दिसले नाहीत. आजपर्यंत मला ते माहित नाही. बापरे. हे स्वामींनीच सांभाळलं. कारण त्याच्या आदल्याच दिवशी आमचे नातेवाईक त्याच विमानाने आले होते. तर नवरा बायकोची, म्हणजे बायको आत विमानात गेली, नवरा व्हीलचेअरवर होता म्हणून तो मागे राहिला आणि त्याला दुसऱ्या दिवशीचं विमान मिळालं. हे स्वामींची कृपा. तर दुसरा एक अनुभव असा आहे की राहुल जगदाळे म्हणून माझ्याकडे एक येतो, माझा निस्सिम भक्त येतो. तो ऑस्ट्रेलियात असतो. तर त्याचा दुबईमध्ये त्यांनी एका मित्राबरोबर त्याचा धंदा चालू केला होता. त्याच्या आधी तो एव्हिएशन मध्ये होता आणि त्यांनी भरपूर विमानांचा म्हणजे विमानतळ वगैरे त्याचं सगळं इंटरनल जे सिक्युरिटी असते तो बघायचा. तर त्याचं सगळं चांगलं होतं म्हणून त्यांनी दुबईमध्ये बिझनेस चालू केला. दुबईमध्ये बिझनेस चालू केल्यावर त्याला तो प्रॉब्लेम मध्ये आला. त्याच्या बायकोनी मला फोटो दाखवला की हा माझा नवरा. तर मी म्हणलं तो काय सुखी आहे ग म्हणलं प्राणी, काही त्याला काही प्रॉब्लेम नाहीये, तो एकदम सुखी आहे. तर ती म्हणली नाही तो सगळ्यात दुःखी आहे. तर म्हटलं तो त्याला म्हणजे सांग, जर त्याचा विश्वास असेल तर बोलू आपण कधीतरी, कारण तेव्हा तो दुबईत होता. तर 2 दिवसांनी ती आली. ती म्हणली की राहुलला तुमच्याशी बोलायचंय. स्नेहल आली. ती म्हणली, म्हणलं काय बोलायचंय. तर म्हणे त्याला लावून दिला फोन. तो म्हणला की माझा असा असा आहे, मला इथे पैसे मिळत नाहीत, अडकले गेलेत. तर मी त्याला नॉर्मल नेहमीसारखे प्रश्न विचारले की तू हिरवा टी शर्ट घातलायस का, तुझ्या शेजारी असं आहे का. त्याला विचारलं तुझ्या शेजारी मॉस्क आहे का. तर तो म्हणला हो मी अबुधाबीच्या मॉस्क मध्ये आलेलो आहे. तर हे सगळं वर्णन सांगितल्यावर तो म्हणला मी उद्याच निघतो आणि तुमच्याकडे येतो. तसा तो माझ्याकडे आला. आल्यानंतर सहसा मी कोणाच्याही डोक्यावर हात ठेवत नाही. स्वामींची जर इच्छा झाली
तर मी डोक्यावर हात ठेवते. तर त्याच्या डोक्यावर मी आल्या आल्या हात ठेवला आणि हात ठेवल्यावर तो जो ढसाढसा रडायला लागला. तो म्हणला मला 2 मुली आहेत आणि माझा बायको आहे, मला आत्ता काही नोकरी नाही आणि माझं सगळं मी काय करणार आणि तुम्ही तर म्हणताय तुझं सगळं चांगलं आहे. तर मी त्याला म्हणलं हो तुझं सगळं चांगलं होणार आहे, तू मला तुझ्या प्रायव्हेट जेटनी घेऊन जाणार आहेस, इतकं तुझं सगळं चांगलं होईल. तोपर्यंत मलाही माहित नव्हतं ते एव्हिएशन मध्ये. ओके. नंतर त्यांनी मला हे सांगितलं होतं. तर तो म्हणला तुम्हाला कसं कळलं मी ह्याच्यात होतो. तर म्हणलं नाही हे स्वामींनी सांगितलंय. तर म्हणलं तुला नोकरी मिळेल. त्याप्रमाणे त्याला जे काय करायला सांगितले उपाय त्यांनी केले, त्याला नोकरी मिळाली. बर. त्याला नोकरी मिळाली अबुधाबीत. तर मला चांगलं आठवतंय त्यावेळेला मी क्लास घेत होते आणि त्याचा मला फोन आला की ताई असं असं नोकरी मला मिळाली आहे, ऑफर लेटर आलेलं आहे आणि ते तुमच्या इथे साईन करणार आहे मी, आणि ते मला पुण्यातनं अबुधाबीचं तिकीट देत आहेत. बर. तर मी म्हटलं नाही घ्यायचं, तुम्ही ऑस्ट्रेलियन सिटीजन आहात, तुम्ही पहिलं पाऊल तुमचं ऑस्ट्रेलियात पडलं पाहिजे. ओके. तर तुम्ही तुमच्या खर्चाने ऑस्ट्रेलियाचं तिकीट काढा आणि तिथनं अबुधाबीचं तिकीट घ्या. बर. त्यांनी तसं सांगितलं. त्यांनी ऑस्ट्रेलियाचं तिकीट काढलं. तर ही गोष्ट होती म्हणजे 24 एप्रिलची, 24 नाही त्याच्या आधीची. आणि त्यांनी माझ्या तिथे येऊन 10-12 एप्रिलला साईन केलं, ऑफर लेटर पाठवलं, आता जायचं. 24 एप्रिलला त्याला कळलं की ती कंपनी फ्रॉड आहे. बर. तर तेव्हा मी होते अहमदाबादला. तर त्याचा मला फोन आला की मॅम ती कंपनी फ्रॉड निघाली, आता काय करायचं. म्हणलं जायचं, म्हणून तर तुम्हाला ऑस्ट्रेलियाचं तिकीट काढायला सांगितलं. तुम्ही ऑस्ट्रेलियाला जा आणि तिथे तुम्हाला तुमचा जो मित्र आहे तो मदत करेल, तुम्ही तिथंच जायचं, अजिबात थांबायचं नाही. बर. तो तसा म्हणजे ब्लाइंड फेथ किती त्या माणसाचा. तो ऑस्ट्रेलियाला गेला. त्याला मी सांगितलं होतं मला तू रेड टाय आणि व्हाईट टी शर्ट मध्ये दिसतो, व्हाईट शर्ट मध्ये. त्यांनी तोच ड्रेस घातला आणि तो 2 दिवस फुकट त्यांनी एका बँकेत काम केलं. बर. त्याच्या मित्राच्या ओळखीने. आणि नंतर त्याला 2 दिवसानंतर त्याला जॉब मिळाला तिथे. तो जॉब $750 रोजचा. ओके. की जो त्याच्या कितीतरी पट त्याला आधी पगार होता. तर तो जॉब तसा मिळाला, त्यांनी तो घेतला आणि त्याच्यानंतर आजपर्यंत तो सगळ्या गोष्टी मला विचारून करतो. बर. आणि आज जर बघायला झालं तर त्याचा रोजचा जो पगार आहे तो $1,500 वरती आहे. बापरे. डॉलरच्या. तर तो आता म्हणतो की मी आता प्रायव्हेट जेट घ्यायच्या ह्याच्यात आहे आणि ते माझं स्वप्न नाहीये म्हणतो, ते स्वामींनी दिलेलं मला कार्य आहे. बर. आणि ते प्रायव्हेट जेट जोपर्यंत मी घेत नाही तोपर्यंत मला दुसरं काहीही सुचणार नाही. तो आता त्या पाथला आहे. म्हणजे तो जेव्हा मला विचारतो तेव्हा मी त्याला सांगते की आता तू प्रायव्हेट जेटच्या पाथला आहेस, मग तुला काय करायला पाहिजे, तू आणखीन काय करतो. म्हणजे कसं असतं, कर्म त्याचं प्रायव्हेट जेट आहे, दुसऱ्या दिवशी नाही मिळालं त्याला. करेक्ट. त्याआधी ते. आणि ब्लाइंड फेथ म्हणजे काय ते फक्त राहुल जगदाळे की तो ब्लाइंड फेथ. मी त्याला, तो मला म्हणतो मॅडम तुम्ही मला सांगितलं ए लाईन फ्रॉक घालून फिरा, मी तो घालीन. बर. कारण तो तुम्ही सांगितलाय आणि स्वामींनी सांगितलेला सगळा शब्द पूर्ण करणं ही माझं कर्तव्य आहे, कारण तो स्वामींनी दिलेला आशीर्वाद आहे. त्याच्यामुळे त्याची इच्छा आहे की प्रायव्हेट जेटनी तो मला घेऊन जाणार आणि ऑस्ट्रेलियाला घेऊन जाणार आणि त्या जेटवर तो लिहिणार अशक्य ही शक्य करतील स्वामी. क्या बात आहे. त्याचे तर असे रोजचे अनुभव. त्याच्यामुळे त्याचं प्रत्येक पगाराचं निगोसिएशन हे आम्ही दोघं मिळून करतो. बर. आणि जेवढा मी सांगते तेवढा पगार त्याला मिळतो. हे 750 पासून आज 1500 अभाव. खरा मी सांगत नाहीये त्याच्यापेक्षा आहे, पण ते आहे. तो इतका तो प्रामाणिक आहे. म्हणजे त्याला जे सांगितलंय त्याला की
एका पेजवर तो दिगंबरा दिगंबरा लिहितो आणि एका पेजवर तो अल्लाहू अकबर लिहितो. बर बर. हे असं करतो तो, अच्छा. कारण त्याचं काही अंशी कर्म हे अल्लाशी रिलेटेड होतं. बर बर. ते तो लिहितो. त्याच्यामुळे ते म्हणजे तो ब्लाइंड फेथ म्हणजे काहीही तो माझा ऐकतो. वा. असं आहे. म्हणजे तो एक माझा प्रामाणिक भक्त आहे. हा. दुसरा एक जर एक्झाम्पल दिलं तर ते एक माने म्हणून आहेत. तर त्यांचा देवावर अजिबात विश्वास नाही. हा. ते कबूल करायचे. ते एकदा माझ्याकडे आले. प्रत्येक टेंडर वगैरे मला विचारून भरायचे सगळं. आणि एक दिवस आले आणि मला म्हणले, ताई माझं असं काम अडलंय, काय होणार आहे. तर बोलता बोलता मी म्हणलं, माने तुम्ही पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरचं देणं लागता. ओके. तुमचा काही संबंध होता का होळकरांशी. तर ते म्हणले की हो, मी ज्या शाळेत जायचो त्या शाळेचं नाव ते होतं. तर म्हटलं मग तुम्ही एक तर पाणी वाटा, ते तुमचं कर्म आहे. आणखीन अहिल्याबाई होळकरांना तुम्हाला द्यायला पाहिजे, कारण तुम्ही त्यांचा जो खजिना लुटलायत तर तो तुम्हाला परत द्यायचा आहे. तुम्ही त्यांच्याकडनं खजिना लुटला होता. तर त्या माणसाने काय करावं, ते इंदूरला गेले. अहिल्याबाई होळकरांच्या सगळ्या घाटावर गेले. तिथे त्यांचं जे अहिल्याबाई होळकरांचं मंदिर म्हणजे आहे, घर होतं, तिथे त्यांची पूजा अर्चा चालणाऱ्यांना त्यांना पैसे दिले. बर. आज सगळ्यात देतात. त्यांच्या त्या गढी आहेत तिथे जाऊन तिथे दानधर्म करतात. ते सगळं करतात. आणि त्यांनी जे एक नवीन दुकान घेतलं त्याचं नाव त्यांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर दिलं. आणि ते दुकान आज सुरुवात झाली, ते आजतागायत चांगलं चालू आहे. आणि त्या माणसाचा टर्नओव्हर पण आज मोर दॅन 50 करोड झालेला आहे. बापरे बाप. ते सांगतात की माझा फक्त ह्या बाईमुळे माझा परमेश्वरावर विश्वास बसतो. ते काहीही असो, ते पहिले माझ्याकडे येतात. हे असं ऐकलं की बरं वाटतं. खरं की कुणाचं तरी कल्याण होतंय, कुणाचं तरी चांगलं होतंय आणि परमेश्वरावर त्याची श्रद्धा बसतीये. हे फार महत्वाचं असतं, खूप महत्वाचं असतं. तसंच जर तुम्ही पत्रिकेचं विचारलं तर माझ्याकडे वरदा सुलाखे म्हणून, म्हणजे तिची आई यायची. नॉर्मल लग्न होत नव्हतं. ठरलं तरी तिचं लग्न म्हणजे पुढेच जायचं नाही. स्थळ यायची, शेवटपर्यंत वाटायचं, पुढेच नाही जायचं. तर ती खूप वैतागले. सगळं करून झालं होतं, मी जे काय सांगते ते सगळं करून झालं होतं त्यांचं. तर आता कधी लग्न होणार. तर त्या एक दिवशी वैतागून म्हणल्या, ताई मला तर काही सुधरत नाही म्हणे. काय करायचं काही होत नाही. इतक्या सगळ्यांच्याकडे गेल्या झाल्या, कोणाचंच काही कळत नाही. माझं लग्न कधी होणार त्या मुलीचं म्हणजे. तर मी म्हणलं बघते. म्हणून मी जपात त्या दिवशी मला स्वामींनी सांगितलं की हिचा 8वा शनी आणि शनी व्ययात असं त्यांच्या घरात कोणाचंही बघ. बर. तर मग मी त्यांना विचारलं तर त्या मुलीचाच शनी 8वा होता. आता या 8व्या शनीचं काय असतं ते मला आत्ताही माहिती नाहीये. करेक्ट. आणि व्ययात शनी काय असतो त्याचंही मला काही माहित नाही. फक्त मला एवढंच कळलं की त्या मुलीचा शनी 8वा आहे आणि वडिलांचा शनी व्ययात आहे. म्हणजे त्यांच्या दोघही एकमेकांच्या लग्नाच्या वेळेला काहीतरी प्रॉब्लेम आहे. हे एवढं स्वामींनी मला सांगितलं. पण हे झाल्यानंतर तिला उपाय दिले मी की शनीसाठी काय कर. यांनाही दिले उपाय. तर ती अमेरिकेत ती उपाय करत होती, इथेही त्या करत होत्या. आणि नंतर दोन एक महिन्यांनी असं आलं की 15 दिवसात वरदाला लग्न ठरवायला सांग. तर मग मी तिला तिच्या आईला सांगितलं की हिने 15 दिवसात लग्न ठरवलं पाहिजे. तेव्हा ती 2 मुलांशी बोलत होती. तर ती इंडियात येणार होती. तर इंडियात येताना ती आली इंडियात, तर तिचे वडील आजारी पडले. ते हॉस्पिटलमध्ये होते. तर तरी तिचा मला फोन आला की काय करू मी. म्हटलं नाही, तुला लग्न ठरवायचंय, बाकीचं माहित नाही. हा जो मुलगा चांगला असेल तर तू लग्न कर त्याच्याशी. तर तिने ते सांगितल्यावर त्या मुलाला हो म्हणली. लग्न झालं, म्हणजे लग्न ठरवलं तिने.
हे सगळं झालं. वडील घरी गेले आणि आता डिसेंबरमध्ये लग्न. ती 21 डिसेंबरला आली इंडियात. बर. आल्या आल्या ती मला म्हणली, काही झालं तरी माझे वडील मला सईला तिथं पाहिजेत. बर. तर मी म्हणलं, तू काय स्वामींची चेष्टा करते का? असं मी जरा तिच्यावर चिडले. म्हणलं, वडील सहीला लग्नाच्या नसतील, पण रिसेप्शनला असतील. बर. तेही तिला असं म्हणजे हे झालं की का नाही वडील, आणि असं म्हणून ती घरी गेली आणि वडील आजारी, ऍडमिट. त्यांना ते ब्ल्यू कोड का काय असं सांगितलं, व्हेंटिलेटरवर होते असं, त्याच्यामुळे संपलेलं आहे असं सांगितलं. तिची आई मला फोन करून विचारायला लागली. तर मी म्हणलं, त्या वडिलांचं मला काही नाही विचारायचं. तुमच्या मुलीचं लग्न होईल एवढं मी सांगते, वडिलांचं काही विचारायचं नाही. वडिलांबद्दल एकही अक्षर नाही विचारायचं. त्या अगदी त्या शेवटपर्यंत आल्या. म्हणलं, देव पाण्यात ठेवा, पण मला नाही विचारायचं, मला सांगायचंच नाही म्हटलं. तर हेही मला काय कळत नव्हतं. मग एक दिवशी तिने मला त्या दिवसातनं 3-4 फोन व्हायचे. मग मी सांगितलं की ते येतील, चालत घरी येतील, पण मला विचारायचं नाही. स्वामींची मला आज्ञा नाही त्यांचं उत्तर द्यायची. त्याप्रमाणे तिचं लग्न, म्हटलं मी आहे लग्नाला, मी येते तिथे, तुम्ही काळजी करू नका, स्वामी आहेत. आम्ही लग्नाच्या तिथे गेलो आणि तिने सही केली आणि त्यांचा फोन वाजला. त्या माणसाने डोळे उघडले आणि तो दिवस ते आज ताग आहेत. ते परत टचवूड हॉस्पिटलमध्ये गेले नाही आणि रिसेप्शनला ते बसले. तर म्हणजे दोघं नवरा बायकोंकडे लक्ष नाही, पण त्या माणसाकडे खूप लक्ष, तिच्या वडिलांकडे, असं झालं होतं. तर हा एक अनुभव होता. त्याच्यानंतर एका माणसाला इतका पैशाचा प्रॉब्लेम, कोर्टाच्या जप्त्या, सगळं त्यांच्यावर येत होतं. आणि आत्ता परवा म्हणजे 25 जूनला त्यांच्यावर जप्ती येणार होती. ते आधीपासून मला सांगत होते की कोर्टाची जप्ती येणार आहे ताई, काय होईल? म्हटलं, काही होणार नाही, काळजी करू नका, काही होत नाही, पण तुम्ही तुमचे प्रयत्न चालू ठेवा. त्याप्रमाणे आम्ही अगदी त्यांनी म्हणजे पोलिसांना सांग, हे कर, आम्ही अगदी वरच्या लेवलच्या मंत्र्यांपर्यंत जा, सांगा. तर स्वामी मला म्हणले, गरज आहे का त्याची? मी आहे, तर तू कशाला कोणाला सांगायला जाते? तर ते पण मला तसेच म्हणले. ते जे गृहस्थ होते ते मला म्हणले, ताई तुमचंच सांगा आता मला, हे आता आपण थकलो, वरच्या लेवलला जाऊन त्या अधिकाऱ्याशी बोलतोय, काही करतोय, काही कोणी मला सांगत नाही, तुम्ही सांगा. म्हणलं, तुम्हाला काही होणार नाही त्रास, तुम्ही काही काळजी करू नका. त्या ह्याच्यात तो त्यांना उपाय दिले, रात्री तिखट पाण्यात टाकत राहा. आम्ही उपाय दिला, कारण त्याच्या आयुष्यातलं तिखट जायला पाहिजे, म्हणून मी तिखट पाण्यात टाकायचा हा उपाय दिला. आणि दुसऱ्या दिवशी 12ला त्यांचा मला फोन आला, 25 तारखेला, तरी ते पोलीस चौकीत गेलेत सगळे आणि आता ते पोलीस घेऊन येतील. तर म्हणलं, ते येणार नाही, पोलीस मिळणार नाही, तुम्ही काळजी करू नका. तर पण म्हणले, असं आलं तर मी काय करू? म्हटलं, एक काम करा, ते न येण्यासाठी मी सांगते, तुमची चप्पल घ्या, एक चप्पल बाहेर फेका आणि एक चप्पल उलटी झाडाच्या मागे ठेवा. आणि असं त्यांनी केल्यानंतर त्यांना 15 दिवसाची मुदत आता मिळाली. जप्ती आली नाही, पण 15 दिवसाची मुदत मिळाली. आता हे मी काय सांगितलं हे मलाही नाही माहिती. हे स्वामींचं, असे ते 4 वर्ष वाचत आलेत. म्हणजे एकदा त्यांच्याकडे कोविडच्या काळात जप्ती आली. मी त्यांना म्हटलं होतं खिशात हात घाला आणि फक्त अशक्यही शक्य म्हणा. ती जप्ती आल्यानंतर ती माणसं म्हणली, नाही, आम्ही चुकीची जप्ती आणली, आम्ही परत जातो. बापरे. हाही एक अनुभव त्यांचा आला. त्याच्यानंतर दुसरा एक अनुभव होता, जी माझी स्टुडंट आहे विनीता म्हणून. तर तिला मी क्लासेस घ्यायचे, तर ती हुशार होती एकदम. तर माझी बहीण जे काय म्युझिकचे क्लासेस घेते, त्या ह्याच्यात एक गाणं होतं, ए दिल कहा तेरी मंजिल. तर त्या ह्याच्यात ना, त्या गाण्यात एक आलाप आहे, बाकीचा कोरस दुसरा गातो आणि फक्त आलाप वेगळ्या पिचवर आहे. तर तो त्या विनीताचा मी ऐकला आणि तिला म्हटलं, तू बोर्डात येशील.
तर तेव्हाही मला कळत असेल कारण त्याला झाली 25 वर्ष. तर ती म्हणली तू मला सांग, मी तसा अभ्यास करेन, कारण ती माझी पहिली स्टुडंट आहे. बर. तर मी तिला सांगितलं, पण ती बोर्डात नाही आली. जी मुलगी आली पहिली बोर्डात तिच्यात आणि विनीताच्यात 36 मार्काचा फरक. बर. तर मी म्हणलं आता मी तुला सांगते, तुला गोल्ड मेडल मिळणार आहे, तुम्ही सांगते तसा विश्वासाने अभ्यास कर. तिने केला, तिला गोल्ड मेडल मिळालं. आणि तिच्या आणि दुसऱ्या नंबरमध्ये 36 मार्काचाच फरक होता. ती मुलगी आजही सगळं माझं ब्लाइंडली ऐकत असते. म्हणजे ती जेव्हा CA झाली तेव्हा माझा क्लास जिथं मी राहायचे तिथं नव्हता, तर तिने त्या जागेला जाऊन नमस्कार करून परीक्षेला गेली. अच्छा. इतकी तिची ही श्रद्धा होती. तर हे जे असे सगळे अनुभव आहेत, त्या ह्याच्यात एक अमृता शेंडे म्हणून आहे, तिचंही लग्नाचा, तिचं 34-35 वय असेल, तिचं लग्न ठरतच नव्हतं. सगळीकडे पुण्यात तिची आई जाऊन आली होती, तशी ती माझ्याकडे आली. तिने सांगितलं, माझं ते सगळं ऐकलं, तर ती म्हणली माझ्या मुलीला घेऊन येते. तर मी प्रत्येक वेळेला सांगते, जर तुमच्या मुलांचा विश्वास असेल तरच आणा, तरच उपाय मी सांगेन, नाही तर नको. तर ती म्हणली नाही तिचा नाहीये, पण मी तिला आणते, तिच्याशी बोलते. ती घरी गेली, तिला सांगत होती की अगं अशा अशा त्या आहेत, आपण जाऊ, मला बरं वाटलं. तर ती म्हणली आई आपण इतक्या लोकांकडे गेलोय, इतक्या लोकांनी, म्हणजे त्यांना कुणीतरी 1 लाख रुपये घेऊन तेलाचा अभिषेक वगैरे असे लाखो रुपये त्यांनी घालवले होते, तरी म्हणली माझं लग्न नाही झालं, तर मी नाही येणार कुठे. असं ती म्हणे ही आणखीन एक बाई असेल की जी आपल्याकडनं असेच पैसे उकळेल. असं ती बोलता बोलता तिच्या मोबाईलवर स्वामींचं चित्र आलं, अचानक आलं. तर ती म्हणली तो मी असा चांगला संकेत घेतला. ती आली माझ्याकडे, माझ्याशी बोलून तिला बरं वाटलं. मी तिला उपाय काय दिला की बेसनाचा लाडू कर आणि घरात स्वामींना नैवेद्य दाखवून स्वामींच्या मठात 1 लाडू घेऊन सगळ्यांना वाट. तर बेसनाचा लाडू तिने केला. त्याच्यानंतर तिला जो नवरा पाहिजे, जो मुलगा तिला 1 वर्षापूर्वी भेटला होता काय असेल, त्या मुलाचा ईमेल आला. अच्छा. तिचं लग्न झालं त्या मुलाशी. त्याच्यानंतर तिला मुलगा झाला. तिला मी तेव्हा सांगितलं होतं लग्नाच्या आधी, तुला मुलगा होईल. कारण ती म्हणली ती इतक्या उशिरा लग्न झालं तर काय होईल, सगळं चांगलं होईल ना. म्हटलं तुला मुलगा होईल आणि त्याच्या डाव्या हातावर जन्मखून असेल. अच्छा. आणि तिने मुलगा झाल्यावर, हे मी पण विसरून गेले होते, तिने परवा मला परत आठवण केली. आणि हे मुलगा झाल्यावर तिने पहिलं काय बघितलं तर त्याच्या हातावर जन्मखून आहे का. त्या मुलाचं नाव सुद्धा आम्ही दोघींनी डिस्कस करून ठेवलेले. आणि तो मुलगा, जसं मी 2 स्वामींमधला फरक सांगू शकते, तसा तो मुलगा 2 स्वामींमधला फरक सांगतो. त्याला मी विचारलं की तुला कुठले स्वामी आवडले, तर त्यांनी फोटोतल्या स्वामींकडे बोट दाखवलं की ते मला आजोबांसारखे वाटतात, ते मला नाही वाटत आजोबांसारखे. 2 स्वामी आहेत त्याच्यातला. हे जे आहे, ही प्रत्येक बाळ जी आहेत ना स्वामींची, ती स्वामींना ओळखतात. हे असे रोजचे मला अनुभव आहेत आणि मी त्या अनुभूतीत जगत असते. म्हणजे जसं तुम्ही म्हणता की मला तो देऊळबंद पिक्चर, तो मला का पटला, तर तसेच स्वामी रोज मला भेटतात. तो तसा रोजचे अनुभव असतात की तो वेगवेगळ्या प्रकारात, वेगवेगळ्या रूपात, वेगवेगळ्या लोकांच्यात स्वामी भेटत असतात. हे असे खूप खूप अनुभव आहेत. खूप अनुभव आहेत, पण ते आता किती सांगू, त्याच्यासाठी खूप वेळ जाईल तो. तर प्रत्येक माणसाचे असेच प्रॉब्लेम मिटावेत त्याच्यासाठी 24/7 मी प्रत्येकाला सांगत असते, माझ्या परीने सांगत असते. आणि एवढंच एक पुण्याचं काम आहे की मी हे समजते की ही स्वामींची सेवा आहे. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात आनंद मिळावा, त्याला आनंद निदान आपल्याकडनं तरी हसत जावा, एवढं एक माझं असतं. तेवढं मी करते स्वामींच्या कृपेत.
वा वा. तर ताई, तुम्ही पॉडकास्टवर आलात आणि पॉडकास्टच्या सुरुवातीलाच जसं तुम्ही सांगितलं होतं की आपण गप्पा मारल्या आज, तर त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. आणि जे प्रेक्षक आहेत त्यांना अप्रोच करायचं असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर तर देणारच आहे, पण एक प्रोसेस काय असते हे आम्हाला थोडक्यात सांगा. माझी प्रोसेस अशी आहे की मी 5 प्रश्न मागवते, ते व्हॉट्सअपवर 5 प्रश्न पाठवायचे, मग मी अपॉइंटमेंट देते. स्वामी सांगतात मला कुठल्या वेळेला अपॉइंटमेंट द्या, तसे मी अपॉइंटमेंट देते. 1-2-3 दिवस आधी मला प्रश्न पाठवावे लागतात, मग मी अपॉइंटमेंट देते आणि अर्ध्या तासाची 1-on-1 प्रत्येकाची अपॉइंटमेंट असते. बर. भारताच्या बाहेर जे लोक आहेत त्यांना अप्रोच करायचं असेल तर तुम्ही ऑनलाईन सुद्धा सेम प्रोसिजर आणि ऑनलाईन मी त्यांना सांगते, कन्सल्टेशन देत. ओके. तर जसं ताईंनी सांगितलंय त्याप्रमाणे डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेले आहेत, त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. जर कॉल इन केस उचलला नाही गेला तर प्लीज व्हॉट्सॲपला मेसेज करा तुम्ही दिलेल्या वेळात, सो सगळ्यांना अपॉइंटमेंट मिळू शकेल. त्याचप्रमाणे इंस्टाग्राम हँडल, फेसबुक हँडल आणि यूट्यूब चॅनल या सगळ्याच्या लिंक्स ज्या असतील त्या मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो, सो तुम्ही ते चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा, इंस्टाग्रामला फॉलो करा आणि फेसबुक पेजलाही लाईक करा. ताई, जाता जाता आमचं रिच्युअल आहे पॉडकास्टचं की आम्ही फिस्ट बंपने पॉडकास्ट एंड करतो आणि श्री स्वामी समर्थ म्हणतो. तर आजचा आपला पॉडकास्ट आपण एंड करूयात. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. नाही, काही हरकत